ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. तर सर्वांचं सकाळच्या भागवत चर्चेत स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत श्रीमद भागवतम स्कंद क्रमांक 1, अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 9. तर कृपया माझ्यानंतर तुम्ही पण म्हणू शकता. तत्रांजसायुष्मन् तत्र तत्रांजसायुष्मन् भवता यद्विनिश्चितं पुंसाम् एकान्ततः श्रेयस् तन्न शंसितुमर्हसि. तत्र तत्रांजसायुष्मन् भवता यद्विनिश्चितं पुंसामेकान्ततः श्रेयस् तन्नः शंसितुमर्हसि. तत्र तत्रांजसायुष्मन् भवता यद्विनिश्चितं पुंसामेकान्ततः श्रेयस् तन्नः शंसितुमर्हसि. तत्र तत्रांजसायुष्मन् भवता यद्विनिश्चितं सामेकान्ततः श्रेयस् तन्नः शंसितुमर्हसि. तत्र तत्रांजसायुष्मन् भवता यद्विनिश्चितं पुंसामेकान्ततः श्रेयस् तन्नः शंसितुमर्हसि. तत्र तत्रांजसायुष्मन् भवता यद्विनिश्चितं पुंसामेकान्ततः श्रेयस् तन्नः शंसितुमर्हसि. माताजी. तत्र तत्रांजसायुष्मन् भवता यद्विनिश्चितं पुंसामेकान्ततः श्रेयः तन्नः शंसितुमर्हसि. आपण शब्दांचं भाषांतर, श्लोकाचं भाषांतर आणि तात्पर्य बघूया. कृष्ण कृपामूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. तत्र तरी तत्र त्यापासून अंजसा सुलभ रीतीने आयुष्मन दीर्घायुष्य प्राप्त झालेले भवता सन्माननीय यत जे विनिश्चितम निश्चित केले आहे पुंसाम सामान्य जनांसाठी एकांततः आत्यंतिक किंवा परम श्रेयः कल्याण तत् ते नह आम्हाला शंसितुम समजावून सांगण्यास अर्हसी योग्य आहात. तुम्हाला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद प्राप्त आहे. तुम्ही सर्व प्रकारे सुयोग्य आहात
तरी तुम्ही सामान्य जनांच्या आत्यंतिक अथवा परमकल्याणासाठी जे निश्चित केले आहे ते कृपा करून आम्हाला सहजपणे समजणे शक्य होईल अशा सुलभ रीतीने समजावून सांगा. तात्पर्य: भगवद्गीतेत आचार्याच्या सेवेचा निर्देश केला आहे. आचार्य आणि गोस्वामी हे नेहमी सामान्य जनांच्या कल्याणाच्या विचारात निमग्न असतात. विशेषतः ते त्यांच्या आध्यात्मिक कल्याणाच्या विचारात निमग्न असतात. आध्यात्मिक कल्याणामागून आपोआपच भौतिक कल्याण होत असते. म्हणूनच आचार्य हे सामान्य जनांच्या आध्यात्मिक कल्याणाचे मार्गदर्शन करीत असतात. या कलियुगातील किंवा कलहाच्या या लोह युगातील लोकांच्या पतित अवस्थेचे निरीक्षण करून ऋषींनी सूत गोस्वामींना सर्व धर्मशास्त्रांचा सारांश सांगण्याची विनंती केली. वर्तमान युगातील पतित जीवांचा उद्धार व्हावा हाच त्यांचा हेतू होता. म्हणून ऋषींनी त्यांना परम परिपूर्ण कल्याण कोणते हे विचारले आहे. कारण परमकल्याण लोकांकरिता आहे. या युगातील लोकांच्या पतित अवस्थेचे वर्णन खालील श्लोकात केले आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं सकाळच्या या भागवतम क्लासमध्ये खूप खूप स्वागत. आजच्या श्लोकात सर्व शौनकादी ऋषी आहेत सूत गोस्वामींना नम्र विनंती करतायत. आणि गेल्या 2 श्लोकांमध्ये पण सूत गोस्वामी सुयोग्य का आहेत यावर त्यांनी चर्चा केली होती. म्हणाले तुम्ही बादरायण व्यास ऋषींकडून तुम्ही श्रवण केलं आहे, इतर गुरूंकडून पण तुम्ही श्रवण केलं आहे. मागच्या आठवड्यात जो श्लोक चर्चा केली आपण त्यामध्ये म्हणत होते की तुम्ही ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरुवो गुह्यम अपि उत. की जेव्हा एखादा शिष्य स्निग्ध असतो, स्नेह असेल त्याला, आणि जर तो सौम्य असेल, वेत्तः तत् त्वम
यात सौम्य, की तुम्ही सौम्य पण होते आणि तुम्ही सौम्य होते, स्निग्ध होते, म्हणून नक्कीच तुमच्या गुरूंनी तुम्हाला सर्व काही सांगितलं असेल. तर आपण ज्यांच्याकडून ऐकतोय त्यांच्याबद्दल काय भावना आहे ते पण महत्त्वाचं आहे. तर म्हणून त्यांनी ती भावना व्यक्त केली आणि आज म्हणताय आयुष्मान. तर त्याचं प्रभुपादांनी भाषांतर जे केलं आहे ते लिहिलं आहे की दीर्घ आयुष्य असलेले. तर आपले पूर्व आचार्य आहेत ते त्या आयुष्मान शब्दावर आपल्याला सांगतात की आयुष्मान का म्हणाले, की तुम्ही दीर्घ आयुष्य लाभलेले आहात ना, म्हणजे तुम्ही दीर्घ काळासाठी श्रवण केलं आहे. जर तुमचं अल्प आयुष्य असतं तुम्ही अल्प श्रवण केलं असेल, पण तुम्ही दीर्घ आयुष्य आहात म्हणजे तुम्ही भरपूर श्रवण केलं आहे. व्यास ऋषींकडून, इतर ऋषींकडून श्रवण केलं आहे आणि त्या दीर्घ आयुष्य असल्यामुळे, भरपूर श्रवण केलं असल्यामुळे आता तुम्ही त्या सर्व जे काही श्रवण केलं आहे त्याचा तुम्ही आता सारांश सांगा, कारण आम्ही दीर्घायुषी नाही आहोत. आणि म्हणून आजच्या तात्पर्याच्या शेवटच्या वाक्यामध्ये लिहिलं होतं की या कलियुगातल्या पतित जीवांची अवस्था काय आहे ते पुढच्या श्लोकात सांगितलं आहे. आणि पुढचा श्लोक काय आहे, प्रायण अल्पायुष्य सभ्य कलावस्मिन युगे जना, की आयुष्य कमी आहे, बुद्धी कमी आहे, स्मरणशक्ती कमी आहे, अडचणी असतात, मन विचलित असतं. तर म्हणून कॉन्ट्रास्ट येतो की तुम्ही दीर्घायुष्य आहात, तुम्ही सौभाग्यशाली आहात, तुम्ही व्यास ऋषींकडून ऐकले आणि आम्ही पतित जीव आहोत कलियुगातले, की आमचं आयुष्य पण कमी, आमची स्मृती पण कमी आहे. म्हणून अंजसा. अंजसा म्हणजे सोप्या पद्धतीने समजावून आम्हाला समजेल आणि तुम्ही समजावून सांगा. तर हे कृपया तुम्ही आम्हाला मदत करा. आणि म्हणतात की आता ना लहान लहान चांगल्या गोष्टी नका सांगू, श्रेयस्कर जे आहे ते परम श्रेयस्कर काय आहे ते सांगा. का, वेळ कमी आहे. दीर्घ वेळ असता तर सिस्टमॅटिकली जाऊ शकतो, पहिली पायरी ही, दुसरी पायरी ही, तिसरी पायरी ही. पण म्हणतात आमच्याकडे वेळ कमी असल्या कारणाने थोडं आम्हाला संक्षिप्त सांगा, पण आता आम्हाला लहान लहान गोष्टी सांगू नका, जे सर्वात महत्त्वाचं आहे ते सांगा. तर पहिली गोष्ट आपण इथे बघू शकतो की हे जे ऋषीमुनी तिथे एकत्रित आहेत, आपण पूर्वी पण चर्चा केली की 88,000 ऋषीमुनी आहेत. आणि त्यांनी प्रश्न काय विचारलेत, त्यांनी प्रश्न विचारलेत की साधारण जनसामान्यासाठी श्रेयस्कर काय ते सांगा. तर इथेच आपल्याला एक पहिली गोष्ट कळते की हे ग्रंथ एक विशेष ग्रंथ आहे की याच्यामध्ये जेव्हा कोणी प्रश्न विचारतायत तेव्हा ते स्वतःसाठी प्रश्न नाही विचारत आहेत. आपण कधी कोणाला मोठ्या व्यक्तीला भेटतो, ज्ञानी व्यक्तीला भेटतो, कोणी साधूला भेटतो, तर एक स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे की आपण नेहमी स्वतःबद्दल प्रश्न विचारतो. माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे, माझ्या जीवनात जी परिस्थिती आहे त्यामध्ये मी काय करू, नाही, दिस इज नॉर्मल. पण हे ऋषीमुनी आहेत, हे इतके त्यांची दृष्टिकोन इतका रुंद आहे. ते म्हणतात की स्वतःसाठी काय श्रेयस्कर आहे, हे सर्वांसाठी श्रेयस्कर काय आहे हे जर आम्हाला लक्षात आलं तर त्याच्यामध्ये ते आहे ना. 100 रुपये जर आपण कोणाला दिले तर त्यामध्ये 20 रुपये पण दिलेत, 50 रुपये पण दिले, 10 रुपये पण दिले, 5 रुपये पण दिले. तर म्हणून म्हणताय की जर तुम्ही सर्व जनसामान्यासाठी काही सांगितलं तर त्यामध्ये आमचं पण हित आहे. असं नाही म्हणत आहेत, ते जे जनसामान्य आहेत ना तिथे त्या पलीकडे त्यांच्यासाठी सांगा आणि आम्ही तर विशेष आहोत, आम्हाला काही गरज नाही त्याची. तर एवढं सगळं जे त्यांनी सुयोग्यता सांगितली वक्त्याची, ती का सांगितली की आम्ही पण इथे बसलेलो आहोत, आम्ही पण 88,000 आमचे सगळे कर्तव्य सोडून इथे बसलेलो आहोत, तर आम्ही पण जनसामान्यच आहोत. आम्ही जरी ऋषीमुनी असलो तरी ते स्वतःला विशेष नाही म्हणत आहेत. आणि म्हणतात म्हणून तुम्ही दीर्घायुषी आहात, तुम्ही खूप श्रवण केलंय, तुम्ही सौम्य होते, तुम्ही स्निग्ध होते, म्हणून तुम्ही आम्हाला सांगा की सर्वात परम श्रेयस्कर काय आहे. तर म्हणून खरं अध्यात्म जे सुरू होतं, अध्यात्म कधी कधी त्याचा एक चुकीचा जो समज होऊ शकते की फक्त आपण ऐहिक गोष्टी न मागता आपण परलोकाच्या काही गोष्टी मागायच्या किंवा त्यामध्ये आपण इच्छुक असायचं किंवा त्याबद्दल जिज्ञासा असावी. हे साधारण माणूस काय मागतो, पैसे, आयुष्य इत्यादी. आणि समजा कोणी म्हणाला की मला स्वर्गासाठी काहीतरी मार्गदर्शन करा, तर एका अर्थाने ऐहिक नाही आहे, ते पुढच्या जीवनाचं आहे. पण पुढच्या जीवनाचं असलं तरी ते अध्यात्म नाही आहे. आणि आजच्या नवीन युगात बरेच असे ऋषीमुनी, तथाकथित ऋषीमुनी आहेत, केस लांब असतात, भगवे कपडे असतात, पण ते साधारणपणे अध्यात्माबद्दल काय सांगतात, श्वासोश्वास कसा कंट्रोल करायचा, प्राणायाम कसा करायचा. तर एक साधारण भौतिकवादामध्ये जे आपल्याला उपाय दिलेत
चिंता निरसन करण्यासाठी. साधे भौतिकवादामध्ये काय असतात, मासिकांमध्ये पुस्तकांमध्ये काय सांगितलं आहे, शालेय पद्धतीमध्ये लहानपणापासून काय सांगतात, तू जर पहिला आलास तर तू मोठा होशील. आणि ते पहिले जर चुकीने एकदा आला नाही तो, मग तेव्हा जे डिप्रेशन होतं त्यासाठी उत्तर नाही आहे कोणाकडे. म्हणून जेव्हापर्यंत आपण हे सांगतो तू पहिला आलास तरच तू यशस्वी होशील, आपण हे पण सांगायला पाहिजे की दुसरे येणारे पण यशस्वी होऊ शकतात. त्याचा अर्थ हा नाही की शेवटी यायचं आहे. ते आपल्याला नेहमी मनामध्ये टोकाला जायची एक भूमिका असते आपली. पण हा जो शब्द आहे ना की नेहमी पहिलं यायचं आहे तुला, याच्याने आपली जरी हेतू चांगले असतील, आपला जरी दृष्टिकोन चांगला असेल की नेहमी पुढे जायला पाहिजे, तर हे आपण सांगू शकतो की आपण नेहमी प्रगतिशील राहायला पाहिजे, आपण नेहमी मागच्या वर्षी जिथे होतो तिथून पुढे जायला पाहिजे, पहिला यायला पाहिजे. हा जो शब्द आहे याच्यामध्ये भरपूर स्ट्रेस आहे, याच्यामध्ये भरपूर तणाव आपण टाकतो त्याच्यावर की तो पहिला नाही आला म्हणजे फेल झाला. फेलियर कधी आहे, जेव्हा एखादा वैष्णव आहे तो चॅन्टिंग सोडतो. फेलियर कधी आहे, जेव्हा तो 4 नियमांचं पालन करत नाही. दॅट इज फेलियर. फेलियर इज नॉट वेन यू चेंज आश्रम. कारण त्याची गुरु महाराजांप्रती निष्ठा, प्रभुपादांप्रती निष्ठा, भगवंतांप्रती निष्ठा काही डळमळलेली नाही आहे. फक्त तो म्हणतोय, आता समजा बघा इथे कोणी पंखा लावला तर मी जनरली सांगतो की प्रभूजी पंखा मला नाही लागत, पंखा मला हे पूर्ण एसीचं आहे बारामती. सो समजा मी पंखा लावला आणि तुम्ही सगळ्यांनी पण पंखा लावलाय आणि मी जर म्हणालो की मला पंखा जमत नाही, मला पंखा बंद करा, तुम्हाला किती लोकांना वाटेल प्रभूजींचा काहीतरी प्रॉब्लेम चाललाय वाटतं. त्याचा काही संबंध नाही आहे. सो वाऱ्याच्या परिस्थितीमध्ये मला कठीण होतं. मला जेव्हा वारा नसतो तेव्हा मी चांगलं बोलू शकतो, मी चांगला जप करू शकतो. जप करताना पण कदाचित तुम्हाला पंखा लागतो, मला नाही लागत. सो या ज्या भौतिक परिस्थिती आहे त्यांनी समजा माझा जप अफेक्ट होत असेल, त्यांनी समजा माझी जी सेवा आहे ती अफेक्ट होत असेल आणि मी जर सांगितलं की नाही ही भौतिक परिस्थिती बदलू शकतो का, का मला सेवा करायची आहे, मला चांगला जप करायचा आहे. सो महत्त्वाचा आहे चांगला जप, महत्त्वाचं आहे चांगली आपली जी काय सेवा आहे ती. त्याच्यासाठी कधी पंखा लागला तर तुम्ही पंखा लावा. ज्याला पंखा नाही पाहिजे, तो ज्याला थोडा प्रकाश पाहिजे होता त्यांनी पडदे बाजूला केले. समजा कोणाला वाटतं की पडदा लावा, राईट. तर याला महत्त्व नाही आहे की अजून महत्त्व आहे की इथे आपण निष्ठा सोडली का. महत्त्वाचं हे आहे की आपल्याला जे तत्त्व सांगितले त्याच्याप्रती आपण निष्ठा सोडली का. तर हे का सांगतोय की नेहमी आपल्याला हे माहिती पाहिजे की ॲक्च्युली व्हॉट इज सक्सेस अँड व्हॉट इज नॉट सक्सेस. खरं यश काय आणि खरं यश काय नाही आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. अध्यात्मामध्ये पण कधी कधी जर आपल्याला यश काय आहे याची स्पष्टता नसेल तर आपण खोट्या यशामागे पळू शकतो. अध्यात्मामध्ये येऊन पण कधी कधी, कारण आपली एक संस्था आहे तर त्याच्यामध्ये पण एक पोझिशन असते. पोझिशन म्हणजे पदवी, पद. तर कधीही आपल्याला हे विचार करता कामा नये की संस्थेमधल्या पदामध्ये जी उन्नती आहे ती, त्याचं समीकरण आहे इज इक्वल टू आध्यात्मिक प्रगती. आध्यात्मिक प्रगती ही वैयक्तिक प्रगती, आध्यात्मिक प्रगती ही आंतरिक प्रगती आहे. आणि पदामध्ये जी प्रगती आहे ही आपले बाह्य स्किल्स असतात, आपल्याकडे काही कौशल्य असतात, आपली कधी बुद्धी असते, कधी आपल्याला काही एक्सपिरियन्स असतो, बाहेरच्या जगामध्ये काही एक्सपिरियन्स असेल आणि तो एक्सपिरियन्स घेऊन जेव्हा आपण एका संस्थेमध्ये येतो तर त्या एक्सपिरियन्सचा फायदा करू शकतो आपण संस्थेसाठी. सो म्हणून पद इज इक्वल टू प्रगती हे जे समीकरण आहे हे पण जर आपल्याला माहिती असेल, आपल्याला वाटत असेल तर ते पण आपलं चुकीचं आहे. तर म्हणून हे जे ऋषीमुनी आहेत हे स्वतःला वेगळं नाही समजत आहेत. जरी ते ऋषीमुनी आहेत, ते म्हणत आहेत जनसामान्यासाठी आम्ही पण अल्पायुषी आहोत, आम्हाला पण नीट कळत नाही काय, तर कृपया तुम्ही आम्हाला सांगणार का की काय महत्त्वाचं आहे. म्हणून खरं अध्यात्म कधी सुरू होतं, जेव्हा आपण स्वतःसाठी काय श्रेयस्कर आहे या प्रश्नाच्या कुंपणातून, त्या क्षेत्रातून आपण हळूहळू त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतो की सर्वांसाठी महत्त्वाचं काय. भौतिकवाद म्हणजे मला पैसे कसे मिळतील, माझं आयुष्य कसं राहील, माझा फायदा कसा होईल. आणि दूषित अध्यात्म पण हे आहे, मला चांगलं कसं होईल. अध्यात्मामध्ये माझी प्रगती कशी होईल, आणि ती कुठली प्रगती म्हणतोय मी, पदाची प्रगती, दुसऱ्यांना दिसेल अशी प्रगती. आणि वास्तविक अध्यात्म काय आहे, वास्तविक अध्यात्म हे आहे की आपण असं काय करू शकतो की सगळ्यांना प्रेरणा मिळेल. हा कमीत कमी आपण शिकायला तरी पाहिजे, जरी नैसर्गिक येत नसेल तरी. पण जर नैसर्गिक आलं तर त्या दिवशी आपण स्वतःला एक आश्वासन देऊ शकतो, कुठेतरी माझी खरोखर प्रगती होते का. आज मला नैसर्गिक एक प्रश्न पडला, सगळ्या भक्तांना प्रेरित होण्यासाठी आपण काय पाऊल उचलले पाहिजेत.
मी प्रेरित होण्यासाठी काय पाऊल उचलले पाहिजेत हा प्रश्न पण खूप छान आहे, पण तो सर्वश्रेष्ठ प्रश्न नाही आहे. तर या ऋषीमुनींना प्रश्न जो पडला आहे ते विचारत आहेत की सर्व जनसामान्यासाठी अंजसा सगळ्यात सोप्या पद्धतीने समजेल असं सर्वात श्रेयस्कर काय ते सांगा, आणि तुम्ही ते सुयोग्य व्यक्ती आहात. परमपूज्य राधानाथ महाराज एकदा म्हणत होते की कशा प्रकारे भागवतम जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला भागवतममध्ये तो जो व्यक्ती आहे त्याची मानसिकता काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर ती मानसिकता समजली मग ना तो जे बोलतोय त्याला अजून आपण समजू शकतो, त्याला नीट प्रकाश पडतो त्याच्यावर. तर हा सर्व जे संभाषण आहे ते कोण बोलत आहे आणि ते कोणाला बोलत आहेत आणि कुठल्या परिस्थितीमध्ये बोलत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. जरी स्वतः पण प्रगत भक्त आहेत पण ते स्वतःला प्रगत नाही म्हणत आहेत, ते म्हणतात कृपया तुम्ही सर्वांसाठी सांगा, त्या सर्वांमध्ये आम्ही पण सम्मिलित आहोत. आणि हा जो पूर्ण जो काही प्रसंग चालला आहे हा कुठे चालला आहे? नैमिषारण्यामध्ये. आणि नंतर हाच प्रसंग नैमिषारण्यामध्ये जो झाला तो त्याच्या पूर्वी कुठे झाला? तो शुकतालला झाला, बरोबर. तर तिथे परीक्षित महाराज आहेत. परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींकडून ऐकतात. परीक्षित महाराजांबद्दल जर थोडं आपण जर हा दृष्टिकोन घेतला की कोण व्यक्ती आहेत, परीक्षित महाराजांसोबत काय झालंय? परीक्षित महाराजांनी पूर्ण आयुष्य खूप चांगलं कर्तव्यनिष्ठ आयुष्य जगलं, कधी अधर्माची बाजू नाही घेतली, नेहमी सर्वांसाठी काय चांगलं असेल या दृष्टीने त्यांनी राज्य केलं. आणि त्यांना फळ काय मिळालं? त्यांना एका लहानशा 7 वर्षाच्या मुलाने एका लहानशा चुकीसाठी मृत्यूदंड दिला. कोणाला मृत्यूदंड दिला? जो व्यक्ती इतर सर्वांना मृत्यूदंड देऊ शकत होता, राजा म्हणून. राजाकडे एक राजदंड असतो, त्याला तो एक बोनाफाईड अधिकार आहे. कोणालाही जर चूक केली, काही मोठा गुन्हा केला तर त्याला दंड देऊ शकतो. तर ज्याच्याकडे राजदंड होता, ज्याच्याकडे मृत्यूदंड देण्याचा पूर्ण अधिकार होता, त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कधी कोणाला मृत्यूदंड नाही दिला. त्यांनी नेहमी त्या व्यक्तीची वृत्ती बदलायची प्रयत्न केला त्याचा, राईट. सो कली होता, कलीला मृत्यूदंड नाही दिला त्यांनी. कली परीक्षित महाराजांच्या दृष्टीमध्ये सगळ्यात घातक व्यक्ती आहे, कारण तो पूर्ण जगाला दूषित करणार, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये राज्य करणार आहे. पण त्याला मारायचा प्रयत्न. त्याला म्हणाले एक काम कर, तू या इथून निघून जा. तो म्हणाला अरे मला पण काहीतरी राहण्याची जागा आहे. तो म्हणाला नाही, राहण्याची जागा कशी? तू सर्वांना त्रास देणार आहेस, तू सर्वांचं हृदय मारू शकत होते आणि कोण त्यांना प्रश्न विचारणार आहे. पण त्यांनी काय विचार केला, नाही याला बदलूया आपण. तर ज्या व्यक्तीने त्यांना नेहमी जगायचा हक्क दिला, परीक्षित महाराज काय म्हणतात, नाही तू जगू शकतोस पण इथे नाही जगू शकत, तू माझ्या सुसंस्कृत राज्यामध्ये नाही जगू शकत. ज्या व्यक्तीला जन्मठेप मृत्यूदंड देण्याचा अधिकार होता त्यांनी कधी मृत्यूदंड नाही दिला आणि त्यांनी सर्वांची काळजी घेतली आणि म्हणून मृत्यूदंड नाही दिला. तर ज्यांनी मृत्यूदंड देऊ शकत होता पण त्यांनी ज्यांनी मृत्यूदंड नाही दिला त्याला आज एका लहानशा अनधिकृत व्यक्तीने मृत्यूदंड दिलाय. आणि आपल्यासोबतच झालं तर आपण जी गोष्ट दुसऱ्यांना देऊ शकतो, जी कधी दिली नाही, आणि ती गोष्ट जर आपल्याला त्यांनीच दिली, इथे आग लागते. पण परीक्षित महाराज बघा कसे आहेत. परीक्षित महाराज त्या बिकट परिस्थितीतून बाहेर गेले आहेत, बरोबर. आणि काय म्हणतात, काही नाही, ठीक आहे. त्या ब्राह्मणाला पण त्या शाप नाही दिला त्यांनी काही, आणि म्हणाले ठीक आहे जे काही झालं ते झालं, आता या परिस्थितीमध्ये सर्वात श्रेयस्कर काय आहे ते आपण जाणून घेऊया. शुकदेव गोस्वामींना भगवंतांनी पाठवलं. त्यांनी कशी कोणाला विनंती नाही केली, पण कारण हेतू शुद्ध आहे, हृदय शुद्ध आहे, हृदय दूषित नाही झालं. भगवंत इथे बसले आहेत ना, हे आपले राजवस्त्र सोडून गंगे नदीच्या तटावर गेले. श्रीकृष्ण परमात्मा आहेत. श्रीकृष्णांनी शुकदेव गोस्वामींच्या हृदयात त्यांना सांगितलं तुम्ही तिकडे जा, तिथे परीक्षित बसलेले आहेत, परीक्षिताला मार्गदर्शन करा. इथून परीक्षित आले, इथून शुकदेव आले, त्यांची ती जोडी घडवून आणली भगवंतांनी. आणि त्या परिस्थितीमध्ये परीक्षिताने आता काय प्रश्न विचारायला पाहिजे? परीक्षित एक साधारण राजा असता तर काय प्रश्न विचारला असता? तुम्ही सांगा. माझ्या बाबतीत असं का झालं, माझ्यासोबत असं का झालं, त्यांच्यासाठी तर काय करू शकतो? हां, तर पहिली गोष्ट आहे की माझी सुटका कशी होईल, मी याच्यातून बाहेर कसा पडेन, या मृत्यूचं काही आहे का, टाळता येईल का, काही महामृत्यूंजय यज्ञ आहे का, काही जप आहे का ज्याने मृत्यू आपण लांब करू शकतो. दिस इज व्हॉट पीपल आस्क, राईट. आणि ते झाल्यानंतर आता त्यांच्यावर काय करू शकतो, राईट. 2 गोष्टी. तर याला म्हणतात अर्थप्राप्ती आणि अनर्थ निवृत्ती.
तर साधारण मनुष्य समाजामध्ये जे काही चाललंय, पूर्ण पृथ्वीवर जे काही चाललंय, त्याचे दोन हेतू आहेत. माझा फायदा कसा होईल आणि मला त्रास देणाऱ्यांचा तोटा कसा होईल, या दोन गोष्टी. माझा फायदा कसा होईल आणि मला जे त्रास देतात किंवा मला जे आवडत नाहीत त्यांचा तोटा कसा होईल, राईट, हे दोन गोष्टी चालू आहेत. या दोन्ही प्रश्नांना परीक्षित महाराजांनी पूर्ण बायपास केलं. आणि परीक्षित महाराज म्हणतात, मृत्यूच्या समयी काय कर्तव्य असतात आणि साधारण जीवनामध्ये पण काय कर्तव्य असतात हे तुम्ही कृपया सांगणार का शुकदेव गोस्वामी. आणि शुकदेव गोस्वामी म्हणून त्याच्यामध्ये एकही असं मंत्र नाही सांगितला ज्याने मृत्यू टाळता येईल वगैरे, पण जो सीमित काळ आहे त्यामध्ये तू खोल कसं जाशील, त्यामध्ये तू परमेश्वराचं विस्मरण कसं न होऊ दे, ह्याच्यावर त्यांनी मार्गदर्शन केलं. तर म्हणून परीक्षित पण आहे, परीक्षिताच्या जीवनामध्ये पण जी काही परिस्थिती झाली ती इतकी अत्यंत कठीण परिस्थिती आहे, पण त्यांनी प्रश्न जे विचारले ते इतरांबद्दल विचारले. तर म्हणून हे आपण आजच्या या श्लोकातून शिकू शकतो, शौनकादी ऋषींकडून शिकू शकतो, परीक्षिताकडून शिकू शकतो, की आपल्याला हळूहळू स्वतःला हे संस्कार घडवायचे आहेत की सर्व जनसामान्याला आपण कशी प्रेरणा देऊ शकतो, सर्वांना आपण कृष्ण भक्तीकडे कसे घेऊन जाऊ शकतो. यासाठी आपल्याला कमीत कमी आज जगन्नाथ बलदेव सुभद्रांना एक विनवणी करायची की ही दिशा आपल्याला बदलायची. आणि जेव्हा जनसामान्याला आपण कृष्ण भक्तीकडे घेऊन जाऊ, पूर्ण समजा समाजाची दिशा आपण जर त्या दिशेने घेऊन जात असू श्रीकृष्णांकडे, तर त्याच्यामध्ये आपला फायदा होईल का? आपला पण फायदा होईल, कारण आपण त्या समाजामध्ये राहतोय. आपण नेहमी माझी प्रगती, माझं कसं होणं, माझं होणं, आणि पूर्ण जनसामान्य आपल्या विरुद्ध दिशेने चाललंय. आजूबाजूला सगळे कौरव आहेत, फक्त 5 पांडव उरू आपण, राईट. आणि 5 पांडव ते खरोखर पांडव होते, आपण फक्त स्टिकर लावणारे पांडव आहे. तर बघा, खरा विचार करा की ॲक्च्युली आपल्याला स्वतःचं जरी हित करायचं असेल तर आपल्याला विचार करायला लागेल की पूर्ण समाजाचं हित कसं होईल आणि त्या पूर्ण समाजाला आपण कृष्ण भक्तीकडे कसं घेऊन जायला पाहिजे. तर म्हणून ही विचारसरणी आपल्याला आजच्या या श्लोकातून कळते. एक आई बाजारातून थकून घरी आली खरेदी करून आणि म्हणाली, थकली मी. तर लहानशी मुलगी होती 2-3 वर्षांची, ती लगेच पळत आली आणि म्हणाली, आई मला तुला काहीतरी द्यायचं आहे, तू थकून आलीस ना, मला काहीतरी खाऊ घालायचं आहे तुला. आईला खूप छान वाटलं, मी नेहमी खाऊ घालत असते. काय खाऊ घातलं असेल तिने फ्रीजमध्ये गेली, कारण शिजवलं तर नव्हतं, आई तर स्वयंपाक नाही केला. फ्रीजमध्ये गेली, 2 सफरचंद होते, तिने आणले आणि आई म्हणाली, वा किती छान मुलगी आहे, आता मला 2 सफरचंद देणार आहे. मग तिने काय केलं, खाल्ला एक. मग तिला वाटलं की ठीक आहे, हा एक, तिला पण भूक लागली असेल तर दुसरा जर न खाल्लेला सवय तो देईल मला, तिने तो पण खाल्ला. आई म्हणाली, काय चाललंय, मी माझ्या मुलीला काय संस्कार घडवले, दोन्ही सफरचंद गोष्ट केले. मग त्या मुलीने खूप सुंदर एक वाक्य म्हटलं, ती म्हणाली, आई हा गोड आहे, हा तुझ्यासाठी. सो क्षणभरासाठी आपल्याला वाटलं, मी पण जेव्हा पहिल्यांदा हे ऐकलं तेव्हा मला क्षणभर, अरे ही मुलगी म्हणाली की मी तुला देते आणि स्वतः कुठे खाते नाही. पण कधी कधी आपण स्वतः खाऊ शकतो का, तर दुसऱ्यांना गोड मिळावं म्हणून. मग खरोखर जर आपण जो पहिला विचार मांडला की सगळ्यांची आपल्याला चिंता करायची, सगळ्यांसाठी कल्याणासाठी करायचं, तर त्यासाठी आधी सफरचंद खायला लागेल, मग कळायला लागेल की दुसऱ्यांना कुठला गोड सफरचंद द्यायचा आहे. याचा अर्थ प्रचार करण्यापूर्वी आपल्याला स्वतःला जो आपण प्रचार करतोय ते नीट करायला लागेल. आपण हरिनाम आपल्याला नीट करायचा प्रयत्न करायला लागेल. आपल्याला प्रभुपादांनी जे पुस्तकं दिली आहेत ते नीट अभ्यास करायचा प्रयत्न करायला लागेल, श्रवण करण्याचा प्रयत्न करायला लागेल. तेव्हा आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगू तर त्याच्यामध्ये ना एक शक्ती असेल, त्याच्यामध्ये त्या शब्दांमध्ये एक पॉवर येते. तर म्हणून प्रचार करणं हे गरजेचं आहे, कारण कौरवांच्या मध्ये फक्त 5 पांडव टिकले, आपण नाही टिकणार. तर आपल्याला त्या 100 कौरवांना पण हळूहळू पांडव करायला लागणार, कृष्ण भक्त करायला लागणार, तेव्हा आपली प्रगती होईल. आणि ती दुसऱ्यांना प्रचार करण्यासाठी स्वतः आपण थोडंसं आपल्याला शिकायला लागेल. आपण श्रीकृष्णांचे भक्त आहोत. आपण आज जो विचार करतोय की श्रीकृष्णांनी, परीक्षिताने, या शौनकादी ऋषींनी दुसऱ्यांचा विचार केला. श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये पहिला जो हल्ला झाला तो कोणी केला? पूतनाने. अगदी त्यांना पण मृत्यूदंड देण्याचा प्रयत्न केला. तर भागवत ना एक असं टोकाचा ग्रंथ एक. तर याच्यामध्ये शुकदेव राधानाथ महाराज मागच्या प्रवचनामध्ये म्हणत होते की
भागवतम इज अ बुक ऑफ एक्स्ट्रीम्स. टोकाचे उदाहरण आहेत. कसे टोकाचे उदाहरण आहेत? जे राक्षस लोक आहेत, जे क्रूर लोक आहेत, ते पण अगदी म्हणजे वाईटातले वाईट लोक आहेत. आणि जे साधू लोक सांगितले, जे भक्त लोक सांगितले, ते पण अगदी म्हणजे ना पूर्ण दुर्लक्ष करतात, काही बघतच नाही ते वाईट काय, आणि एकदम टोकाचे चांगले लोक आहेत. तर म्हणतात का असे सगळे टोकाचे उदाहरणं शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज आणि सूत गोस्वामी आणि शौनकादी ऋषींनी का दिले टोकाचे उदाहरण? म्हणतात जर अशा राक्षसाला हा साधू माफ करू शकतो, तर आपल्या जीवनामध्ये जे छोटे त्रास देणारे लोक आहेत आणि आपण छोटे आहोत, तर आपण त्यांना माफी करायचा नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. तर श्रीकृष्णांनी पहिला तो पायंडा पाडला. या पूर्ण ही जी विचारधारा आहे याचं पहिला फाउंडेशन कोणी टाकलं? श्रीकृष्णांनी. की पूतनाने बालघातिनी रुधिरासना, रक्त पिणारी ही बालघातिनी आहे, फक्त लहान मुलांना मारणारी आहे. ती जेव्हा श्रीकृष्णांना मारायला आली तेव्हा श्रीकृष्णांनी तिला काय दिलं? श्रीकृष्णांनी तिला दिलं तिच्या त्या वाईट हेतूंना थोडंसं दुर्लक्ष केलं आणि म्हणाले पण ही ना मातृत्वाच्या भावनेने आली, आपल्याला त्याला महत्त्व द्यायला पाहिजे. आणि श्रीकृष्णांनी ती भावना धरून तिला यशोदाच्या असिस्टंटचं स्थान दिलं. तर ती तिथून सुरू होतं की दुसऱ्यांची चिंता, दुसऱ्यांची. तर श्रीकृष्णांनी सगळ्यात पहिला पाऊल पाडलं, दुसऱ्यांची चिंता. परीक्षिताने दुसरं केलं, दुसऱ्यांची चिंता. आणि आता शौनकादी ऋषी पण म्हणतायत साधारण जनसामान्यासाठी आपण काय श्रेयस्कर राहील तर. तर ही भागवताची परंपरा आहे. या भागवताच्या परंपरेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे आणि आपल्याला हळूहळू स्वतःला हे समजावून सांगायचं आहे. दुसरी जी गोष्ट याच्यामध्ये सांगत होते की सगळ्यात श्रेयस्कर गोष्ट काय, सर्वात मोठी गोष्ट काय ती सांगा. त्याच्यावर आपण थोडी चर्चा करू. साधारणपणे प्रचार करताना जर आपण हा विचार मांडला की आपल्याला सगळ्यात श्रेयस्कर, सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आपल्याला ऐकायची आहे. सो कधी कोणी म्हणत असेल की ना आपण लहान लहान समस्यांवर लक्ष न देता, लहान लहान कुठे कुठे महत्त्वाचं आहे, तर कधी कधी काही सामाजिक प्रश्न असतात. तर आपण बघतो इस्कॉनच्या बाहेर काही जे प्रचारक आहेत, जरी त्यांच्या कपाळावर असाच टीका असतो, पण बोलताना आज त्यांच्या प्रवचनांमध्ये सामाजिक विषयांवर आजकाल विवेचन जास्ती होतं. आज हे चाललंय, आज ते चाललंय, आणि त्यामुळे त्यांची ऑडियन्सची जी संख्या आहे ती खूप जास्ती आहे. कारण कुठेतरी त्यांना असं वाटतं की अरे माझ्या जीवनात जो प्रॉब्लेम चालला आहे त्याच्याबद्दल हे बोलत आहेत. पण प्रभुपाद, भागवत, शुकदेव गोस्वामी यांनी आपल्याला काय सांगितलं आहे? जर तुम्ही कोणाला 100 रुपये दिले तर त्याच्यामध्ये 20 रुपये पण देत आहेत. फक्त ते नीट समजावून सांगायला लागेल की या 100मध्ये ते 20 रुपये कसे आहेत हे समजावून सांगायला लागेल. पण कधी कधी जेव्हा आपण हरिनामावर भर देतो तर श्रोत्यांमधून कोणाच्या तरी मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की मी हे हरिनाम करतोय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, यांनी खरोखर समस्या सगळ्या सुटणार आहेत? फक्त जर मी परमेश्वराचं नामस्मरण केलं त्यांनी माझ्या जीवनात ज्या काही आर्थिक रिलेशनशिप्समध्ये, नात्यांमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, तब्येतीचे काही प्रॉब्लेम, ते सुटणार आहेत? सुटतील. पण हा कसा आहे ना, हा खोल उपाय. औषध जे देतात डॉक्टर त्याच्यामध्ये 2 दृष्टिकोन असतात. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट. सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे इथे जर फोड आलं तर इथे क्रीम लावायचं. पण जर त्याचं खोल कारण काय आहे हे जर आपण सॉल्व नाही केलं, जसं जांभई येते ना आपल्याला, जांभई येताना मग आपण तोंड कव्हर केलं, तोंड कव्हर केलं तर जांभईचा आवाज नाही आला, कोणाला कळला नाही. पण बेसिक जांभई काय, ते रात्री नीट झोपलो नाही आहे. ते आपल्याला जर रोज मी लेट झोपतोय, रोज लेट झोपतोय, आणि रोज प्रत्येक प्रवचनामध्ये जांभई येताना हरे कृष्ण, तुम्ही सगळे हरे कृष्ण, तुम्हाला दिसलीच नाही मला. सो मेन प्रॉब्लेम तर सॉल्व करायला पाहिजे. तर म्हणून कधी मनात असा विचार येतो किंवा लोकांकडून पण मी ऐकलं आहे की हे जे तुमचे उपाय आहेत ना हे खूप दीर्घकालीन उपाय आहेत, याला खूप वेळ लागतो. ॲक्च्युली ना अर्जंट काहीतरी आपण करायला पाहिजे. आणि म्हणून नेहमी सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट इज ऑलवेज प्रिफर्ड. नेहमी आपला कल असतो पटकन औषध सांगा, पटकन काय. पण जो खरा डॉक्टर आहे तो काय म्हणतो, एकदम जर त्रास होत असेल तर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट पण देऊ, पण असं समजू नकोस की या सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटने तुझं काम होईल. तुला रूट कॉज ट्रीटमेंट पण द्यायला लागेल, मुळात हे कसं झालं. तर बाळाला आपल्या घरी समजा या थंडीच्या वातावरणामध्ये सर्दी झाली असेल
तर आपण थोडं आलं, गूळ, काढा करू आणि नंतर हे पण विचारू ना की तू काल काही खाल्लंस का थंड. तुम्ही हो काल मी मित्राकडे गेलो होतो, आईस्क्रीम खाल्लं, तर ते पण सांगायला पाहिजे ना. कारण रोज तो काहीतरी खाईल, त्याला माहिती नाही काय योग्य आहे काय, आणि रोज आपल्याला अद्रक आणि गुळाचा काढा द्यायला लागेल. सो म्हणून जे गरजेचं आहे ते करणं चुकीचं नाही आहे, पण जर आपण दुर्लक्ष केलं त्याचं खोल कारण काय तर ते पण चुकीचं आहे, ते पण योग्य नाही आहे. दुसरं आहे की अहो तुम्ही हे जे हरिनाम सांगताय आणि तुम्ही हे जे भागवताची कथा सांगताय ना, आज समाजामध्ये मनुष्य इतका स्वार्थी आहे, आज मनुष्य इतका संकुचित वृत्तीचा आहे, त्याला हे सगळं कळणार आहे का? हे भागवत कळणार आहे का? हा हरिनाम आणि श्री चैतन्य महाप्रभू प्रेम देत आहेत, कुठलं प्रेम, कसलं प्रेम? काम करा आणि पुढे व्हा. तर याचा रेलेव्हन्स काय? श्री चैतन्य महाप्रभू जे आपल्याला सांगतायत कृष्ण भक्ती करायचं, त्याचं काही या जगामध्ये प्रासंगिकता आहे का काही? आणि तिसरी गोष्ट, कधी कधी लोक म्हणतात की जर आपण या विचारधारेचा प्रसार आणि प्रचार केला तर नेहमी ना आपल्याकडे कमी लोक असतील. आपल्याला जर खूप मोठ्या प्रमाणावर जर प्रचार करायचा असेल, खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला जर प्रभावित करायचं असेल लोकांना, तर ॲक्च्युली आपण ते जे विषय लोक बोलत आहेत त्या विषयांवर जर इथे सेमिनार ठेवले तर खूप लोक येतील, बरोबर. तर हा नेहमी एक चॅलेंज आहे की आपल्याला आपल्या आचार्यांनी जो संदेश दिला आहे त्याला आपण टिकून राहायचं की त्याला पूर्णपणे बदलायचं का? तर आपल्याला रेलेव्हंट राहायचं आहे, आपल्याला आजच्या समाजातल्या लोकांना काहीतरी द्यायचं आहे. ते ही जी एक खेचाताण आहे याचा आपल्याला समन्वय काढायला लागेल. आणि त्याचा समन्वय काय आहे की जर आपल्याला श्रीकृष्णांच्या नामावर श्रद्धा असेल, जर आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंच्या संदेशावर श्रद्धा असेल, तर आपण थोडा विचार करू. श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिनाम दिला आणि महाप्रभूंनी जेव्हा हरिनाम दिला तेव्हा समाजामध्ये काही बदल घडले का? तुम्हालाच मी विचारतोय. आपण गौर पौर्णिमा, तुम्ही पण सगळे श्री चैतन्य महाप्रभूंचे भक्त आहात, तर फक्त हरिनाम करत लोक जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंच्या समोर होते तेव्हा अश्रू वाहत होते आणि नृत्य करत होते, हरे कृष्ण हरे कृष्ण. आणि इतर जीवनामध्ये जो पूर्वी गोंधळ होता तोच गोंधळ होता, कोणाचं काही परिवर्तन नाही झालं. कोणी तुम्ही सांगू शकता की ज्याच्या चित्तामध्ये परिवर्तन झालं, ज्याच्या सामाजिक व्यवहारामध्ये बदल घडला, असं आहे कोणी? श्री चैतन्य महाप्रभू. जगाईमध्ये अजून कोण? प्रतापरुद्र महाराज. अजून कोणामध्ये? चांदकाजी. सार्वभौम भट्टाचार्य, प्रकाशानंद सरस्वती, रामानुजाचार्य के इसमें है वो, लेकिन हाँ सही है. म्हणून जरी आपण म्हणू की प्रभूजी हे ना खूप उच्च स्तर आहे, ते उच्च स्तरावर, पण आपल्याला वारंवार स्वतःला हे पटवून द्यायला लागेल की जरी ते उच्च स्तरावर असेल, ढग जेवढा उंच आहे त्याचा अर्थ नाही की पाणी मिळणार नाही, फक्त तो उंच आहे ना तर ते पाणी पडायला तेवढा वेळ लागतो. ढग जर 4थ्या माळ्यावर इथेच जर असेल तर पाऊस पडला की पटकन पाऊस पडेल. 8व्या माळ्यावर असेल तर 2 सेकंद जास्ती लागतील, आणि अगदी पूर्ण विमान जिथे उडतो तिथे जर ढग असेल तर कदाचित 1 मिनिट लागेल त्या पाण्याला यायला खाली. पण ढग जर पाणी देत असेल म्हणजे तो पाणी पडणार आहे, लोक भिजणार आहेत, फक्त वेळ लागतो कधी कधी, बरोबर. पण ते लवकर मिळालं पाहिजे, लवकर मिळालं पाहिजे म्हणून आपण त्या ढगाला जर खाली घेतलं तर फक्त रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना ते पाणी मिळेल आणि जे घरावर छतावर आहेत त्यांना पाऊस नाही पडणार. म्हणून नेहमी आपल्याला काय वाटतं की प्रभूजी आजच्या समाजामध्ये जे समस्या आहेत ना त्याला आपण ॲड्रेस करायला पाहिजे. हे हरिनाम हरिकथा जे आहे ना ते थोडंसं आपण पार्किंगमध्ये ठेवूया, आणि जेव्हा सामाजिक व्यवस्था बदलेल तेव्हा आपण चांगल्या लोकांना हरिनाम देऊया, ते लोक घेतील. पण आज हरिनाम द्यायला, हरिकथा द्यायला, पण ॲक्च्युली हरिनाम आणि हरिकथा आहे ते आत्यंतिक परम आतमध्ये खोल आपल्या हृदयाला परिवर्तन करतात. एकदा राधानाथ महाराज कुठेतरी प्रवास करत होते, विमानात होते, आणि तेव्हा त्यांच्या शेजारी मेनका गांधी बसली होती. तर मेनका गांधी ही पर्यावरणासाठी नेहमी चळवळ करत असते, तिचं नाव माहिती आहे असं. मग महाराजांना येऊन स्वतःहून आली आणि म्हणाली, तुमचा काय संदेश आहे? तर महाराज म्हणाले, आम्ही लोकांना शुद्ध जीवन जगायला शिकवतोय, आम्ही परमेश्वराबद्दल भक्ती शिकवतोय, त्याच्यावर अवलंबून राहण्यासाठी शिकवतोय. तर तिने एकदम आव्हानात्मक प्रश्न विचारला. म्हणाले, आजच्या या पृथ्वीवर, आजच्या या मनुष्य समाजात हे प्रॉब्लेम्स आहेत का? हरिभक्ती नाही केली तर काय मोठा प्रॉब्लेम होणार आहे का? हरिनाम नाही केलं तर काय मोठा प्रॉब्लेम होणार आहे का? खरा प्रॉब्लेम आहे नद्या दूषित झाल्या आहेत. खरी गोष्ट आहे ना, नद्या दूषित झाल्या आहेत आणि ते दूषित पाणी जर आपण पेलो तर आपण आजारी पडतोय. तर तिने हा प्रश्न विचारला. वायू प्रदूषण झालंय,
नद्या प्रदूषित झाल्या, त्याच्यासाठी तुम्ही काय करताय? असा तिने प्रश्न विचारला. तर महाराजांनी सगळं ऐकून घेतलं. महाराज म्हणाले, मी तुमच्याप्रती खूप खूप कृतज्ञ आहे की तुम्ही नद्या ज्या प्रदूषित झाल्या ते खरी समस्या आहे आणि त्यासाठी तुम्ही चळवळ करताय, त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात, खूप चांगली गोष्ट आहे. पण मी दुसरी बाजू मांडू का? तर म्हणाले, हो सांगा ना काय आहे. एक तर काय करत नाही तुम्ही, नुसतं मंदिरात बसून हरे कृष्ण करता. मग महाराजांनी सांगितलं, ती नदी जी प्रदूषित झाली आहे ना, त्याला साफ करणं आपलं कर्तव्य आहे. पण नदी जी प्रदूषित झाली, त्या नदीमध्ये प्रदूषण परमेश्वराने केलं की इतर कोणी केलं? मग 2 मिनिटं थांबली. मग म्हणाली की नाही बरोबर आहे, नदी जेव्हा परमेश्वराने बनवली तेव्हा ती साफ स्वच्छ नदी होती, तर प्रदूषण कोणी केलं? म्हणजे मनुष्याने केलं. मग मनुष्याला माहिती नाही आहे की तेच पाणी ज्याच्यामध्ये मी आज केमिकल्स टाकतोय, तेच पाणी मला पण प्यायचं आहे, फिरून येणार आहे ना कुठे ना कुठे. तर ते हे माहिती नाही आहे. म्हणजे माहिती आहे. आज मी नदी अशी वाहते, त्याला आपण म्हणू अ, ब आणि क. तर अ मध्ये नदी वाहून चालली, गोमुख राईट. आणि समजा हरिद्वारपर्यंत येते. हरिद्वार पुढे मग प्रयाग, मग प्रयाग पुढे इतर, मग वाराणसी, मग पुढे सगळे ते नदी वाहते राईट. तो समजा आपण म्हणू हरिद्वार हे पहिलं स्थान आहे. समजा हरिद्वारला जो प्रदूषण करतोय तो काय म्हणतो, मला काही गरज नाही, कारण मी तर प्रदूषण करतो ते खालच्या वाराणसी प्रयागच्या लोकांना मिळेल राईट. पण हा विचार जर पसरला तर हरिद्वारच्या आधी जे देवप्रयाग आहे, देवप्रयागच्या माणसांनी जर हाच विचार केला की मला काय फरक पडतोय, त्यांनी जर केलं तर उद्या 2 वर्षांनी हरिद्वारच्या माणसाला पण प्रदूषण. सो महाराजांनी विचारलं की परमेश्वराने केलं की मनुष्याने केलं? म्हणजे मनुष्याने केलं. मनुष्याला हे जाणत नाही आहे, तो म्हणजे जाणतोय, तो सुशिक्षित आहे ना माणूस. आपण तर शाळा उघडतोय ना नवीन नवीन, हरिनाम बंद करा आधी शाळा उघडा. म्हणाले असं का होतंय की मनुष्याला जे दिसतंय, जे कळतंय, जे वाचतोय ते त्याच्या आचरणात उतरत नाही आहे. मग ती गप्प बसली. मग महाराजांनी सांगितलं, कारण हृदयामध्ये लोभ आहे. आणि लोभ म्हणजे काय की लोकांवर काय परिणाम होतो त्याला विचार नाही करायचा, आपले खिसे भरतायत ना, त्या केमिकल्सला ना ट्रीटमेंट करायला लागते. पॉल्युशन कंट्रोल बोर्ड असतो, एक PCB आहे, तो काय म्हणतो की तुमच्या फॅक्टरीतून जे येते ना त्याला प्रोसेसिंग करा, त्याला काहीतरी त्याच्यावर काम करा आणि नंतर मग टाकलं तर त्यात जास्ती प्रॉब्लेम नाही होत. तर त्याचे काही नॉर्म्स आहेत. पण हे लोक काय करतात, जो धूर वगैरे असतो, जो काही असतो तो रात्री सोडतात. रात्री अंधारामध्ये सोडला तर काय कोणाला काय, तो दिवसात लोक हे एवढा धूर येतो, हा पॉयझनस आहे, याला काहीतरी दंड करा म्हणून. सो अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीला मनुष्याने जर नियम बनवले तर दुसरा हुशार मनुष्य त्या नियमाला बायपास कसं करू शकतो हे पण समजू शकतो ना. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, मनुष्याचे नियम मनुष्य बायपास करू शकतो, पण परमेश्वराचे नियम मनुष्य बायपास नाही करू शकत. मग परमेश्वराने नियम काय बनवलाय, जेव्हा तुम्ही स्वतःचा लोभ बघून दुसऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करता, 2 वर्षांनी तोच त्रास तुम्हाला पण होणार. मग असं करत करत महाराजांनी समजावून सांगितलं, नद्यांमध्ये प्रदूषण जे झालंय ते आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे, पण त्याच्यामागे खोल कारण आहे हृदयाचं प्रदूषण. आज जनसामान्याच्या हृदयामध्ये जे प्रदूषण आहे, आपला काम हो रहा है ना वो इम्पॉर्टंट आहे, माझं काम होत आहे ना ते महत्त्वाचं आहे. हे जे प्रदूषित विचार जो पसरला आहे, त्या प्रदूषित विचारावर जर काम नाही केलं, तुम्ही फक्त नियम स्ट्रॉंग कराल की हे असं व्हायला पाहिजे, पण जर मनुष्याने नियम बनवलाय तर मनुष्य त्याला बायपास पण करू, हे आपण समजत नाही कधी. म्हणून मनुष्याच्या स्तरावर जे प्रॉब्लेम्स आहेत ते मनुष्याच्या स्तरावर त्याचे सोल्युशन्स नाही निघू शकत. जे या स्तरावर प्रॉब्लेम्स आहेत ते या स्तरावर जर आपण सोल्युशन काढले, त्याचे उत्तर काढले तर नाही होत. या स्तरावर जर प्रॉब्लेम आहे, या स्तरावर जर आपण सोल्युशन काढले तर मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर म्हणून महाराज म्हणाले, मी खूप खूप कृतज्ञ आहे, तुम्ही नद्यांचं प्रदूषण बंद करण्यासाठी प्रयत्नशील आहात. आणि मला माझ्या गुरु महाराजांनी सांगितलं आहे की त्या नद्यांचं प्रदूषणच्या मागे जे कारण आहे ते आहे हृदयातलं प्रदूषण. मला ते हृदयातल्या प्रदूषणावर काम करायला तुम्ही परवानगी देणार का? मी माझं प्रदूषण, माझ्या दृष्टीने जे प्रदूषण आहे ते काम करतो, मी तुम्हाला थांबवलं का कधी? आपण कधी कोणाला जाऊन सांगतो का नद्यांचं प्रदूषण बंद करा आणि फक्त आमच्यासोबत या म्हणून? तुम्हाला ज्याच्यामध्ये विश्व तुम्ही करा, पण एकाच समस्येला सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळे स्तर असू शकतात ना. डॉक्टरांचं उदाहरण देतो आपण, औषध पण आहे आणि आहार पण आहे. ते जे उदाहरण दिलं मी थंड पाण्याचं, तर औषधच फक्त देतो आणि आहारवर नाही केलं नाही. आणि फक्त आहार केला तर, फक्त आहार कंट्रोल केला आणि आजार वाढत चालले, अरे औषध पण दोन्ही द्यायला पाहिजे. म्हणून आज जे तत्कालीन जे समस्या आहेत त्याच्यावर उपाय करणाऱ्या लोकांना आपण प्रोत्साहन देतो. आपण कधी त्यांना नाही म्हणत, आपण त्यांना कधी म्हणत नाही की यू आर वेस्टिंग युअर टाईम. पण आपण म्हणतो ती उथळ निराकरण आहे, उथळ सोल्युशन आहे. ते डीप सोल्युशन इज ॲक्च्युली टू क्लीन द हार्ट.
हे जे प्रदूषण आहे. म्हणून हा जर आपल्याला खोल विश्वास नसेल आणि जर आपण भागवतावर चर्चा नाही केली आणि जर आपण भक्तांच्या संगतीमध्ये असे प्रश्न नाही विचारले की प्रभूजी ठीक आहे, हो शुकदेव गोस्वामी म्हणतायत आणि कृष्ण म्हणतायत आणि श्री चैतन्य महाप्रभू पण म्हणतायत, पण याचं काय? मग तेव्हा आपल्याला कळतं ते पण एक समस्या आहे आणि त्या समस्येचं ते पण निराकरण आहे, पण हे पण निराकरण आहे. तेव्हा आपण जो हरिनाम करू तो विश्वासाने करू. म्हणून आपल्याला हे माहिती करणं गरजेचं आहे की आचार्यांनी आपल्याला जे उपाय दिले आहेत ते जरी साधारण डोळ्यांना असं वाटत असेल की हे इमिजिएट उपाय नाही आहे, पण तो खूप खोल उपाय आहे. आणि कधी कधी आपण बघतो की समाजामध्ये जी थोडी व्यवस्था जरी विस्कटलेली असेल, मग समाजातल्या अमुक अमुक भागासाठी काहीतरी आपण स्कीम्स काढतो किंवा काही करतो. ओव्हरऑल इफ यू सी ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम ज्यांच्यासाठी आपण मदत करण्यासाठी ती स्कीम काढलेली असते. म्हणून हा याला त्रास देतोय, हा याला अंत काय? याला अंत हा आहे की जे दुसऱ्यांना त्रास देत आहेत त्यांना हे समजावून सांगणं की कर्मा जो आहे हा खूप परमेश्वराने बनवलेला नियम आहे, हा काय असा तुम्ही बायपास नाही करू शकत. म्हणून कधी हा याला त्रास देतो, कधी हा याला त्रास देतो, कधी हा यांच्या विरुद्ध जातो, कधी हा यांच्या विरुद्ध जातो. याला अंत काय? याला अंत हा आहे की मनुष्याला हे समजावून सांगणं, दुसऱ्यांवर शोषण करून केवळ बुद्धीला आनंद मिळतो, हृदयाला समाधान कधी नाही मिळणार. आज मी मोठा आहे आणि हा छोटा आहे म्हणून याला दाबण्यामध्ये बुद्धीला, इगो, अहंकाराला थोडं चांगलं वाटू शकतं, मनाला समाधान कधी नाही मिळणार. आणि जर माझ्यावर अत्याचार होत असेल, अत्याचारकाविरुद्ध बंड पुकारून किंवा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करून एक इगोला मिळतं की माझ्यावर त्रास झाला ना, मी पण त्रास देणार, पण मनाला समाधान कधी नाही मिळणार. मनाला जे समाधान पाहिजे ते शुद्ध निर्मळ नात्यांमध्येच मिळणार आणि ते शुद्ध निर्मळ नातं परमेश्वरासोबत अवेलेबल आहे जेव्हापर्यंत आपण शोषक वर्ग किंवा शोष्य वर्ग, शोषक म्हणजे जो शोषण करतो आणि शोष्य म्हणजे ज्याच्यावर शोषण झालं, शोषक वर्ग आणि शोष्य वर्ग या दोघांना त्या वृत्तीमधून बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि त्या वृत्तीमधून बाहेर काढण्यासाठी एक खूप महत्त्वाचं आहे, त्यांना हे सांगणं, जेव्हापर्यंत तुमच्या मनामध्ये परमेश्वरासोबत नातं नसेल तेव्हापर्यंत तुम्ही नेहमी असमाधानी राहणार. आणि जेव्हापर्यंत असमाधानी राहणार तेव्हापर्यंत तो समाधान जो परमेश्वरासोबत उपलब्ध आहे तो समाधान तुम्ही दुसरीकडे शोधणार आणि तो दुसरीकडे वाटणार. मृगजळ आहे, ते वाटतं असं होईल कर, मग त्याच्याकडे तो समाधानी वाटतो. ते मिळतं जेव्हा हातात तेव्हा पाणी नाहीचं तिथे. असं करत करत ज्याच्याकडे सत्ता आहे आणि जो त्या सत्तेचा गैरवापर करून दुसऱ्यांना त्रास देतोय, दोन्ही वर्गांमध्ये आज असमाधानच आहे. म्हणून आपले आचार्य म्हणतायत की या सगळ्या सामाजिक गोष्टींवर जे काही गरजेचं आहे ते करूया, पण या सगळ्यांचा पाया जर वास्तविक अध्यात्म नसेल, या सगळ्यांचा पाया जर हरिनाम नसेल, या सगळ्यांचा पाया जर भागवत नसेल तर ते दीर्घकालीन टिकणार नाही. आणि जसं आपण चर्चा केली की सामाजिक जे काही प्रॉब्लेम्स होते श्री चैतन्य महाप्रभूंच्या वेळेस ते श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिनामाच्या द्वारे सॉल्व्ह करून दाखवले. श्रील प्रभुपाद आहेत. आपण कशाला 500 वर्षापूर्वीचं उदाहरण देतोय? कोणीतरी म्हणेल 500 वर्षापूर्वीचं उदाहरण नका देऊ. प्रभुपाद आहेत. प्रभुपादांच्या वेळेस पाश्चात्य देशांमध्ये काय सामाजिक एक काय प्रॉब्लेम तयार झाला होता की तरुण मंडळी, उद्याचा भविष्य असणारी मंडळी रस्त्यावर होते, घरातले संस्कार त्यागले होते, सर्व सज्जनांचे जे संस्कार होते ते सर्व त्यागले होते. तरुण मुलं आणि पूर्ण एक पिढी, 4 मुलं 4 मुली नाही, पूर्ण तरुण पिढी, मुलं आणि मुली आई वडिलांचा त्याग करून, आपल्या घरातल्या सगळ्या त्या सांस्कृतिक वातावरणाचा त्याग करून नशा आणि स्वच्छंद जीवन जगण्यासाठी बाहेरले होते. पूर्ण अमेरिका देशाकडे याचं काय करायचं, याचं सोल्युशन काय याचं? तर म्हणून बघा श्रीकृष्ण कसं अरेंज करतात. आपल्या मनामध्ये हे प्रश्न येऊ शकतात, सामाजिक उपाय आहेत का? तेव्हा काहीतरी तोंड उघडा. तुम्ही नुसतं मंदिरात बसून हरे कृष्ण हरे कृष्ण. प्रभुपादांना कुठे पाठवलं? जिथे ती पूर्ण एक पिढी वाया चालली आहे, त्या पिढीच्या मधोमध सेंटर पॉईंट होतं जसं सॅन फ्रान्सिस्को. सॅन फ्रान्सिस्कोमधून सगळं ते पसरत होतं. सॅन फ्रान्सिस्कोला प्रभुपाद गेले. तर सेनापती काय करतो? सेनापती असं तिथे बाउंड्रीवर अटॅक नाही करत. सेनापती सरळ त्याच्या सेनापतीला अटॅक करतो. सेनापती सेनापतीशी लढतो, सेनापती सैनिकांशी नाही लढत. सरळ सॅन फ्रान्सिस्कोला गेले प्रभुपाद. आधी न्यूयॉर्कला होते, मग न्यूयॉर्कमध्ये त्या भक्तांनी सांगितलं की आमचे कोणी मित्र सॅन फ्रान्सिस्को. प्रभुपाद तिथे गेले
आणि तिथे जाऊन त्या हिप्पी कल्चरमध्ये प्रभुपादांनी पहिलं जगन्नाथ बलदेव सुभद्रा, आपण ती चर्चा केली होती जगन्नाथ रथयात्रेच्या वेळेस, आणि तो ट्रक दाखवला होता मी, त्या ट्रकवर त्या जगन्नाथ बलदेव सुभद्रा रथयात्राच्या आधारावर, हरिनामाच्या आधारावर, हरिप्रसादाच्या आधारावर प्रभुपादांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये बदल घडवला आणि त्या सगळ्या भक्तांच्या जीवनामध्ये एक आंतरिक बदल घडवला. आणि आंतरिक बदल जेव्हा घडला तेव्हा बाह्य बदल घडला का? त्यांची व्यसनं गेली का? की फक्त आतमध्ये हरे कृष्ण मंगल आरती, आणि मंगल आरती झाल्यानंतर सगळं अमंगल? नाही, मंगल आरती करून त्यांनी जीवन पण मंगल केलं. आंतरिक जो बदल घडला त्याचा बाह्य प्रकटीकरण पण झालं. म्हणून प्रभुपादांनी मुद्दामून कसं श्रीकृष्ण घडवून आणतात, जर प्रभुपादांनी सुसंस्कृत ब्राह्मण परिवारातल्या मुलांना जर प्रचार केला असता आणि ते लोक भक्त झाले असते तर आज आपण म्हटलं असतं प्रभूजी प्रूफ दाखवा. हे तर ब्राह्मण होते, यांनी तर आयुष्यभरामध्ये कधी 4 नियम नाही तोडले, यांना जर तुम्ही भक्त बनवलं तर काय मोठी गोष्ट केली. म्हणून श्रीकृष्ण पण कसे आहेत ना, श्रीकृष्ण आपल्या भक्तांचा वापर करतात. अशाच ठिकाणी पाठवलं जिथे 4 नियमांची साक्षीमाळा होती. आज पहिला नियम तोडला, गुड. दुसरा नियम तोडला, गुड. तिसरा तोडला, चौथा तोडला. आपल्याकडे 4च आहेत, अजून 16 होते त्यांच्याकडे. तर रोज 16 नियम तोडायचे. पण प्रभुपादांनी अशा लोकांच्या जीवनामध्ये एक भागवताच्या आधारावर, हरिनामाच्या आधारावर, हरिभक्तीच्या आधारावर, हरिप्रसादाच्या आधारावर एक सामाजिक बदल घडवून दाखवला आहे. म्हणून आपल्याला पण तो विश्वास पाहिजे की नाही प्रभूजी, आपण हरिनामाचा प्रचार करू, आपण भागवताचा प्रचार करू आणि त्यांनी होईल. ठीक आहे, अल्पसंख्या असू शकते, पण मला एक सांगा, एक जर मनाला भावणारं उदाहरण असेल, मनाला कबूल असणारं जर उदाहरण असेल, त्याने आपलं मन परिवर्तित होत नाही. एक व्यक्ती आहे प्रभुपाद, ज्यांनी स्वतःला विश्वास होता की नाही हरिनाम हे दिलं पाहिजे, हरिकथा ही दिली पाहिजे, हरिप्रसाद हा दिला पाहिजे आणि हरी फेस्टिवल्स, परमेश्वराशी संबंधित उत्सव हे आपण साजरी केले पाहिजे. या 4 गोष्टींच्या आधारावर प्रभुपादांनी सामाजिक क्रांती घडवून, आध्यात्मिक क्रांती तर घडवली, पण त्या आध्यात्मिक क्रांतीच्या अंतर्गत सामाजिक क्रांती पण घडवली. लोकांना काय पाहिजे? इथे पाहिजे काहीतरी, हृदयामध्ये काहीतरी पाहिजे, एक चांगला अनुभव पाहिजे. चांगला अनुभव फेस्टिवल्समध्ये देऊ शकतो, याच्यासाठी हरिप्रसाद देऊ शकतो, चांगले विचारासाठी हरिकथा देऊ शकतो, आणि एक चांगला संबंध जोडण्यासाठी हरिनाम देऊ शकतो की परमेश्वर त्या हरिनामापासून अभिन्न आहे. ह्या 4 गोष्टीच तर पाहिजेत आपल्याला. चांगला विचार असणारे लोक तर सगळ्यांनाच पाहिजेत. कोणाला दुर्योधन आवडतो, पण म्हणतो की दुर्योधन आता सध्या राजा आहे तर त्याच्या विरुद्ध कसं जायचं. चांगले विचार असणारे, चांगले वर्तणूक वागणूक असणारे लोक हे सगळ्यांना पाहिजेत. ते जर आपण हरिनामा, हरिकथा, हरी महोत्सवाद्वारे, हरिप्रसादाद्वारे जर देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला, श्री चैतन्य महाप्रभू आणि श्रील प्रभुपाद आजही आपल्याला सशक्त करण्यासाठी आतुर आहेत. तर कदाचित कमी संख्या असेल, पण त्या कमी संख्या, अल्पसंख्यक लोक, पण जर त्यांच्या जीवनामध्ये लोकांना बदल दिसला, याला ओळखतो मी. हा 5 वर्ष आधी कसा होता मला माहिती आहे, आणि आज हा हरिनामाच्या आधारावर बदलला आहे. ते एक उदाहरण आहे ना, 100 लोकांना परिवर्तन करण्यासाठी पुरेसं आहे. तर आपल्याला ठरवायचं आहे की अल्पसंख्यक असू दे, पण प्रामाणिक जर आपण भक्त बनलो, एका प्रामाणिक भक्ताला बघून 100 लोक बदलतात. कारण मला माहिती आहे, हा माझ्या शाळेत होता, हा माझ्या कॉलेजमध्ये होता, अरे हा कसा होता आणि हा आता कसा झालाय. तर जर हा बदलला म्हणजे मला आशा आहे. मला बघून माझे काही कॉलेजचे मित्र आहेत, म्हणजे तू बदललास म्हणजे आम्ही पण बदलू शकतो. तुझ्याकडून अजिबात अपेक्षा नव्हती बदलायची. सो खरोखर हा जो एक आळ आहे किंवा हा जो एक आरोप आहे की तुमची ही जी हरिभक्ती वगैरे आहे ना, ही अल्पसंख्यक राहू दे अल्पसंख्यक, पण त्या एका अल्पसंख्यक प्रामाणिक भक्ताचा परिणाम किंवा त्याचा जो प्रभाव खूप लोकांवर होतो. पण सांगा, 100 लोक आहेत, अल्पसंख्यक नाही आहोत आपण बहुसंख्यक आहोत. पण त्या बहुसंख्यक लोकांमध्ये जर तो बदल दिसत नसेल, मग लोक म्हणतील इथे पण काय दिसत नाही आहे. मी तिकडे जॉईन झालो होतो, बोलताना भरपूर काय काय सांगितलं, नंतर तिथे जेव्हा काम करायला लागलो तेव्हा एक लक्षात आलं की काय जास्ती नाही आहे बदल. राईट. म्हणतो इस्कॉनमध्ये पण तसंच आहे. संख्या 2000 भक्त आहेत त्यांचे. इस्कॉन बारामतीचे किती भक्त आहेत? 2000, 2500 भक्त आहेत. म्हणून यांच्याशी बोललो तर हे भांडत होते, यांच्याशी बोललो तर यांनी असं केलं, त्यांच्याशी बोललो तर तसं केलं. मग फरक काय? मग त्याच्यापेक्षा समजा बोलले, शनिवारच्या कार्यक्रमाला 150 लोक असतात आणि एकदम फेस्टिवल असेल तर 250-300 असतात, बरोबर.
आणि रविवारच्या भागवतम क्लासला 60-70 असतात, जास्ती नसतात. पण त्या 60-70 लोक खरोखर जर प्रामाणिक असतील, विचार करा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपले किती किती मित्र आहेत. तर मी आज माझ्या डोळ्यासमोर 70 लोकांना नाही बघत आहे. एका माणसाचे समजा 10 मित्र जरी धरले आपण ॲव्हरेज, तर मी 700 लोकांना बघतोय इथे. मी 700 लोकांना शिकवतोय की कसं आपण वागायला पाहिजे आणि स्वतःला पण सांगतोय की प्रभुपादांनी आपल्याला काय दिलं आणि ते किती मौल्यवान आहे. का? कारण तुमच्यातला एक माणूस बदलेल तेव्हा त्याचे 10 मित्र म्हणतील की अरे हा बदलला म्हणजे मी पण बदलू शकतो. तर म्हणून क्वालिटी आणि क्वांटिटी यामध्ये नेहमी संघर्ष राहणार आणि नेहमी एक मत असं असतं, प्रभूजी क्वालिटीबद्दल जास्ती विचार करू नका, क्वांटिटीबद्दल विचार करा. आणि भागवतामध्ये आणि श्रीकृष्णांच्या त्या भक्ती मार्गामध्ये श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की क्वांटिटी कम्स आफ्टर क्वालिटी. आपण क्वांटिटीच्या अगेन्स्ट नाही आहे. आपण कधी म्हणत नाही की या लहानशा मंदिरातच जायचं आहे, 20च भक्तांना ठेवायचं आहे आपण, पण क्वांटिटी हा जो मापदंड आहे, संख्या हा जो मापदंड आहे, हा नेहमी गुणात्मक मापदंडाच्या नंतर यायला पाहिजे. जर पाठी आपण पळालो आणि जर आपण गुणात्मक वर्धन हे जर कमी केलं तर मग आपण कुठेतरी दिशाभूल व्हायची शक्यता होऊ शकते. तर म्हणून जरी कमी लोक असतील, प्रभुपाद म्हणायचे त्यांच्या शिष्यांना, तुम्ही जर कुठे गेले, भक्तिसिद्धांत म्हणायचे, भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणायचे, तुम्ही जर प्रवचनाला गेले आणि तिथे एक माणूस जरी असेल तरी तुम्ही त्याला तोच प्रचार करा जो तुम्ही 100 लोकांना करणार होता. तुम्ही हताश होऊ नका. एकच माणूस होता का? त्या एका माणसामुळे किती लोक बदलतील. आपण मागच्या वेळेस परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांची व्यासपूजा सेलिब्रेट केली, तर त्यामध्ये आलं होतं की परमपूज्य लोकनाथ महाराज हे प्रभुपादांना कुठे भेटले? 1971च्या क्रॉस मैदानमध्ये भेटले. एक व्यक्ती आहेत आणि त्या क्रॉस मैदानमध्ये रोज 20,000 लोक यायचे. पण त्याच्यातले एक आहेत परमपूज्य लोकनाथ महाराज. आणि ते परमपूज्य लोकनाथ महाराज त्यांनी जेव्हा ऐकलं प्रभुपादांकडून, म्हणाले मी जे शोधत होतो ते मला मिळालं. मुंबईला ते शिक्षणाला आले होते, ते प्रभुपादांना भेटले. तर एका व्यक्तीने जेव्हा प्रभुपादांचं, आज तेच परमपूज्य लोकनाथ महाराज किती लोकांचं परिवर्तन करतायत. पण जर प्रभुपादांनी म्हटलं असतं 20,000 लोक आले आहेत आणि मी हरिनाम हरिकथेवर बोलतोय, तर कुठे या 20,000 लोकांना करणारे मुंबईचे लोक आहे. नाही, आपण म्हणतो ना मुंबईच्या लोकांना कुठे काय भक्ती वगैरे करणं, पैशांमागे पडत असतात. मुंबईच्या 20,000 लोकांसमोर प्रभुपादांनी तत्व नाही सोडले तर 20,000 लोक संन्यासी झाले का? अहो उत्तर त्या मराठीमध्ये विचारतो. 20,000 लोक नाही होणार. पण ऐकलं, पण त्या 20,000 लोकांवर डोळा नव्हता प्रभुपादांचा, प्रभुपादांवर डोळा होता हे जे मी शुद्ध तत्व सांगतोय ते एखादा तरी इथे असेल ना जो त्याला स्वीकारेल. मग परमपूज्य लोकनाथ महाराजांनी ते स्वीकारलं आणि आज त्या एका व्यक्तीमुळे किती लोकांचं जीवन बदललंय. त्याच क्रॉस मैदान फेस्टिवलमध्ये अजून एक तरुण होता, राईट, त्यांनी ऐकलं, तर अरे हे तर मी कधी ऐकलंच नाही, त्या एका व्यक्तीमुळे आज किती. म्हणून हा जो मार्ग आहे ना, हा शुद्धतेचा मार्ग आहे आणि हा अल्पसंख्यकांचा मार्ग आहे. पण तो अल्पसंख्यक जो आहे त्याला जर आपण शुद्ध प्रेरणा दिली आणि प्रभुपादांनी जे दिले ते तसं दिलं, त्या एका अल्पसंख्यकामुळे बहुसंख्य परिवर्तन होऊ शकतं. हाच मार्ग आहे. 1 to manyचा मार्ग आहे हा, many to manyचा मार्ग नाही हा. एकाच वेळेस 100 लोकांना परिवर्तित नाही करू शकत आणि 100 लोकांना परिवर्तित करण्यासाठी जर तुम्ही त्याच्यामध्ये जर भेसळ केली, डायल्यूट केलं त्याला, तर तो जो होणार होता तो पण नाही होणार. खरी गोष्ट आहे. तो एक जो व्यक्ती बदलला तो पण नाही होणार. म्हणून नेहमी आपण स्वतःला स्वतःला नाही एकमेकांना, मी जर तुम्हाला कधी दिसलं की मी संख्येमागे पळतोय आणि मी क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करतोय, तुम्ही पण मला येऊन सांगा प्रभूजी कुठेतरी असं वाटतं की क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते. हे आपण एकमेकांना परमेश्वराची साक्षी ठेवून, प्रभुपादांची साक्षी ठेवून सांगतोय. हरिनामावर विश्वास, हरिकथेवर विश्वास, हरिप्रसादावर विश्वास हा आपला पाया आहे. या पायाला आपण सोडायला नाही पाहिजे आणि परिवर्तन होणार. कदाचित वेग कमी असेल आणि ज्या वेगाने आजूबाजूला परिवर्तन होतं त्या वेगाने, पण आपल्याला माहिती आहे हे जे परिवर्तन आहे ना, हे किती वेळ टिकेल माहिती नाही. पण हा जो परिवर्तन आहे, हृदयात जे परिवर्तन होतं ते नेहमी आयुष्यभर टिकतं. तर म्हणून सर्वात श्रेयस्कर गोष्ट काय ती सांगा, लहान सहान गोष्टी आम्हाला सांगू नका. बरं, तिसरी गोष्ट म्हणतात की सोपी पडेल समजायला असं सांगा. तर एक प्रभुपादांचे शिष्य आले होते. प्रभुपादांचे शिष्य म्हणतात, प्रभुपादांनी जेव्हा पाश्चात्य देशांमध्ये प्रचार केला तर ज्या प्रकारे मी तुम्हाला आत्ताच वर्णन केलं, 16 नियम तोडणारे लोक होते आणि त्यांना प्रभुपाद जाऊन म्हणतायत मांसाहार वर्ज, नशा वर्ज,
जुगार वर्ज आणि अवैध संबंध वर्ज. हे जेव्हा बोलतायत तेव्हा समोर कोण बसलेत? थोडं ना सांस्कृतिक आपल्याला ह्या 4 गोष्टी जेव्हा आपण आज बारामतीमध्ये सांगतोय, हिंदू समाजामध्ये सांगतोय, म्हणतात चांगलं आहे ना, बरोबर आहे ना, अध्यात्म तर या 4 गोष्टींवर पाहिजे. ह्या गोष्टी त्यांनी बारामतीत नाही सांगितल्या, या गोष्टी अमेरिकेत सांगितल्या. तर तिथे त्यांच्या मानसिकतेमध्ये काय तो बॉम्ब पडत, काय बोलताय स्वामीजी, राईट? पण स्वामीजीने एक गोष्ट केली, ती सांगायची, इझिली अंडरस्टँडेबल वे जे चाललंय अंजसा, की त्या शिष्याने सांगितलं प्रभुपादांनी तत्वांशी कधी तडजोड नाही केली. तर लोक या स्तरावर होते, प्रभुपाद या स्तरावर बोलत होते, तर कोणी काय जाऊन सांगितलं, प्रभुपाद एक काम करा, अवैध संबंधाचा जो पॉईंट आहे ना, तो एक फक्त कमी करा तुम्ही. मांसाहार पण चालतो, कारण तुम्ही लोक राजमा, पनीर वगैरे छान खाऊ घालता, प्रसादामध्ये छान पोषक आहार असतो, आणि नशा वगैरे पण करू शकतो. हरिनामामध्ये प्रभुपाद जेव्हा कीर्तन करायचे डोळे बंद करून, तर तो नशाच होता एक. आणि म्हणाले जुगार वगैरे, जीवनाचा जुगार करतोय आम्ही, पण कमीत कमी हा जुगार, पत्त्यांचा जुगार आम्ही कमी करू. पण अवैध संबंध कसे? अवैध संबंध म्हणजे स्त्री मुक्ती आंदोलन, की लहानपणापासून मुलं मुली एकत्र, आणि मग त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला माहीत आहेत. सध्या आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. म्हणाले प्रभुपाद, जर तुम्ही तो अवैध संबंधाचा एक पॉईंट जरी कमी केला, 3च नियम ठेवा आणि 16 माळा सगळं करतो, तर तुमचे लाखो शिष्य होतील. प्रभुपाद म्हणाले, मी तडजोड करायला इथे आलेलो नाही आहे, मला माझ्या गुरु महाराजांनी सांगितलं ते सांगतो, पण मी एक काम करेन. ते तो पॉईंट होता, लोकांचा स्तर हा होता, आणि प्रभुपादांचे नियम तत्व इथे होते. तर ते काय म्हणाले शिष्य, प्रभुपादांनी इथे नियम कमी नाही केले, स्तर तो कमी नाही केला, 4चे 3 नियम नाही केले, पण म्हणाले हे जे लोक होते यांना आधार देऊन त्यांना वर कसं जातील हे शिकवलं. 2 गोष्टी आहेत ना, या दोघांना जर जवळ आणायचं असेल तर वरचा जो स्तर आहे त्याला खाली आणू शकतो, किंवा खालच्या स्तराला वर. तर म्हणाले की जेव्हा कोणी प्रामाणिकपणे म्हणाले की प्रभूजी माझ्यासाठी, प्रभुपाद हे अशक्य आहे माझ्यासाठी, मी नाही करू शकत आहे, तर प्रभुपाद त्याला म्हणायचे काय प्रॉब्लेम आहे सांग मला, मी तुला मदत करतो. तर अनेक वेळा जर प्रभुपाद लीलामृत आपण वाचलं तर प्रभुपादांनी एक पुरुष आहे आणि एक महिला आहे, मुलगी आहे, त्यांचं लग्न लावून दिलं, आणि त्या लग्नाला त्या पुरुष आणि त्या महिलेच्या बाजूला त्यांची मुलं बसली होती. तर 2 मिनिटं लागतील आपल्याला समजून घ्यायला. पण प्रभुपादांनी काय बघितलं, यांनी यांच्या दूषित संस्कृतींमुळे, विचारामुळे संबंध ठेवले, पण आज हे लोक माझं ऐकायला तयार आहेत, आणि आज म्हणतायत की तुम्ही म्हणताय लग्नाशिवाय नाही करायला पाहिजे ना, तर आज लग्न करतो. आजपर्यंत जे झालं, पण आज लग्न करायला तयार आहे. तर महत्त्वाचं काय आहे, यांनी आधी जे केलं ते महत्त्वाचं नाही आहे, पण आज हे लोक म्हणतात प्रभुपाद तुम्ही म्हणताय लग्न करूनच संबंध ठेवू शकतो, आज मी लग्न करायला तयार आहे, बाजूला मुलं बसलेत आणि ओम स्वाहा स्वाहा. याचा अर्थ आहे प्रभुपादांनी तो नियम कमी, अरे सगळेजण संबंध ठेवत आहेत, अवैध संबंध ठेवत आहेत, एक नियम मी तोडतो नाही. ते म्हणाले एक काम करूया, तुझं स्तर खाली आहे ना, तुला मी सपोर्ट करतो आणि तुला वर घेऊन जातो. एका मंदिरामध्ये प्रभुपाद पोचले, प्रवास करायचे, सगळ्यांना प्रेरणेची गरज आहे. तर एका मंदिरात जेव्हा पोचले तेव्हा गेटवर प्रभुपादांची गाडी आली, तर त्या गेटवर अशा बाहेर आपला जो मंदिराचा गेट आहे, मेन गेट, तिथे एक ब्रह्मचारी होता, तो असा आतमध्ये बघत होता. तर प्रभुपाद म्हणाले याला बोलो, हा बाहेर काय करतोय? तर म्हणे काय झालं तुला? तू प्रभुपादांसमोर आता कुठे काय बोलायचं? म्हणे नाही काय, तू बाहेर काय करतोयस? नाही प्रभुपाद काय झालं, मी आश्रमात होतो, मी ब्रह्मचारी होतो, माझ्याकडून एक चूक झाली आणि मला टेम्पल प्रेसिडेंटनी बाहेर काढलं आणि मला म्हणाले तू मंदिरात यायचं नाहीस. म्हणून मग इथे काय करतोयस तू? म्हणजे नाही मला भगवंतांचं दर्शन मिळतं आहे का बघतोय. तसं तो ढुंकून बघत होता, भगवंतांचं दर्शन होतं आहे का? त्यातून प्रभुपादांना लक्षात आलं श्रीकृष्णांप्रती प्रेम आहे, पण जुन्या सवयी असतात ना, जुने संस्कार असे जातात का एरियल पावडरनी धुवून? आपल्या कपड्यांचे डाग नाही जात, त्याला 2 वेळा टाकायला लागतं वॉशिंग मशीनमध्ये, थोडं पावडर घेऊन जास्ती. इथले डाग आहेत. आपले जे पुजारी मंडळी आहेत त्यांना नंतर विचारा, आता नका विचारू, की अभिषेक करताना डाळिंबाच्या ज्यूसाचे डाग जातात का? कधी जात नाही. डाळिंबाचा जो ज्यूसाचे जे डाग आहेत अभिषेक करताना ते कधी जात नाही. तर हे कपड्यावरचे ते डाळिंबाचे डाग आहेत आणि आपले जे पापकृत्याचे डाग असे जात नाहीत. पण प्रभुपादांनी काय बघितलं, जरी याचे डाग जात नसतील पण याला श्रीकृष्णांना
बघण्याची जी आतुरता ती सोडली नाही आणि याच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांचा पण एक संस्कार झालाय, तो पण पुसला जात नाहीये आणि याच्या पापकृत्यांचा जो डाग आहे तो पण नाही जात आहे. याच्यातून कुठला डाग महत्वाचा डाग आहे? श्रीकृष्णांची सेवा केली त्यांनी मंदिरात राहून आणि आज त्याच्याकडून चूक झालं, तर पापकृत्यांचा पण एक संस्कार आहे. आणि श्रीकृष्णांची सेवा करून आज तो असं बघतोय गेटमधून कुठे, तर तो पण एक त्याच्यावर संस्कार पडलाय. याच्यातून महत्व देण्यायोग्य कुठला डाग आहे किंवा कुठला संस्कार आहे? श्रीकृष्णांप्रती आकर्षण, दुर्लभ मानुषम जन्म किती आहे, किती कठीण आहे. मनुष्याणाम सहस्रेषु, हजारो लोकांमधून एखादा कोणी परमेश्वराप्रती आकर्षित होतो, हा तो सौभाग्यशाली व्यक्ती आहे ज्याला श्रीकृष्णांप्रती आकर्षण याला बाहेर हो. पण तो तिथून बघतो कुठे मिळतंय का दर्शन, कुठे मिळतंय का दर्शन. प्रभुपादांनी त्याला प्राधान्य दिलं, त्याचा स्तर खाली होता. प्रभुपादांनी नियम कमी नाही केले. ठीक आहे, तू नियम तोडले तरी चालेल, मी सांगतो टेम्पल प्रेसिडेंटला चला आतमध्ये घ्यायला. प्रभुपादांनी काय म्हटलं त्याला माहिती आहे? सुंदर आहे. प्रभुपादांनी टेम्पल प्रेसिडेंटला बोलवून त्याला आतमध्ये घ्यायला नाही सांगितलं. का? जर तसं केलं असतं तर काय झालं असतं? टेम्पल माझा शिष्य आहेस, याला घ्या आतमध्ये, हा चांगला माणूस आहे, काय झालं असतं? त्याचा अर्थ काय झाला असता? त्याचा अर्थ असा झाला असता, पहिली गोष्ट की तो जो नियम तोडला त्यांनी आणि त्या नियम तोडल्यासाठी त्याला बाहेर काढलं, त्या नियमाला काय महत्व आहे? घे आतमध्ये याला, बरोबर. दुसरी गोष्ट, तो टेम्पल प्रेसिडेंट म्हणेल मी तुम्ही दिलेले नियम पालन करतोय आणि त्यासाठी तुम्ही मलाच आता पकडलं. म्हणून प्रभुपादांनी टेम्पल प्रेसिडेंटला काय नाही म्हटलं, याला काय म्हणाले माहिती आहे? मी इथून आता प्रवास करणार आहे, तू माझ्यासोबत चल. प्रभुपादांनी त्याला स्वतःचा सेक्रेटरी बनवला, स्वतःचा संघ दिला. तर श्रीकृष्णांचा संघ मिळून कोण पापी राहणार आहे? कुब्जा आहे. कुब्जेला श्रीकृष्णांना मथुरेच्या रस्त्यांवर बघून हृदयामध्ये काही वेगळ्या भावना निर्माण झाल्या. मग ती म्हणते आज रात्री तुम्ही मला भेटायला येणार का? श्रीकृष्ण म्हणाले हो येणार. आणि श्रीकृष्ण त्यांच्या घरी गेले कुब्जाच्या, आणि कुब्जाच्या छातीवर त्यांनी त्यांचे पाय ठेवले. कुब्जाचे जितके वाईट विचार होते ते सगळे नष्ट झाले. तर विचार करा, श्रीकृष्णांच्या चरणांनी स्पर्श झाला तर सगळे वाईट विचार जातात. श्रीकृष्ण ज्यांच्या हृदयामध्ये नेहमी वास करतात त्यांचा जर तुम्हाला स्पर्श झाला तर काय होईल? तोच आहे. इथे प्लग लावला आणि तिथे एक्सटेन्शन बोर्ड लावला, तिथे पण वीज आहे ना. म्हणून प्रभुपादांनी तो नियम कमी नाही केला, पण प्रभुपाद म्हणाले तू माझ्यासोबत प्रवास कर, आणि प्रभुपादांनी स्वतःचा सत्संग देऊन त्याला परिवर्तित केला. तर म्हणून इझिली अंडरस्टँडेबल वे, सहज समजेल असं, याचा अर्थ हा नाही आहे की आपल्याला आपले तत्व कमी करायचे आहेत. आपल्याला हा आहे की तेच तत्व राखून ठेवायचे आहेत, पण ते तत्व जीवनामध्ये उतरवण्यासाठी जितकी मदत पाहिजे असेल तेवढी आपल्याला मदत करायची. तुला काय सहायता पाहिजे, तुला काय मदत पाहिजे, पण 4 नियम कमी नाही होऊ शकत, 16 माळा कमी नाही होऊ शकत. 16 माळा आपल्याला करायच्याच आहेत, 4 नियम आपल्याला करायचेच आहेत. पण ते करण्यासाठी मी उपलब्ध आहे. तुम्हाला माझ्याकडून काय सहायता पाहिजे, तुम्हाला माझ्याकडून काय मदत पाहिजे. तर प्रभुपादांचा हा मूड आहे आणि प्रभुपाद आपल्याला सांगतायत की आपण पण अशा प्रकारे नेहमी मदत केली पाहिजे. आता माझ्याकडे ना हे मुद्दामून आणलं, हे ORS आहे. ORS म्हणजे कधी डिहायड्रेशन वगैरे होतं तर हा असं 1 लिटर पाणी टाकायचं. आणि समजा आता कोणाला डिहायड्रेशन झालं आहे आणि हे करायचं आहे आणि हे पाकिट उघडतच नाही, याला उघडू शकत नाही. तर ॲक्च्युली याचं जर पॅकेट आहे ना, इथे बघा एक अशी ना इथे कट आहे एक छोटासा, तो असं जर मी केलं ना फास्ट करेल. तर जर इमर्जन्सीमध्ये खूप पोषक काही महत्त्वाची गोष्ट आहे जी मदत करू शकते, हा असा बिचारा बेशुद्ध पडला आणि त्याला ORS द्यायचं आहे, तर ते पॅकेट आहे ना खूप सोप्या पद्धतीने उघडता यायला पाहिजे. जर ते पॅकेट त्याला कैची आण, चाकू आण असेल तर तसं नाही चालत. म्हणून इस्कॉनमध्ये आपण तत्व कमी नाही केलेत, पण हा दरवाजा नेहमी ओपन ठेवला आहे. हा दरवाजा कधी बंद होत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा दरवाजा नेहमी ओपन असतो आणि सगळ्यांना आपण म्हणतो तुमची जात काय, काही घेणं देणं नाही आहे. 16 माळा करणार, 4 नियम करणार. जर तुम्ही पुजारी डिपार्टमेंटच्या नियमांमध्ये बसलात, तुम्ही पण एक दिवस येईल अभिषेक करू शकता. आज बारामतीमध्ये कुठल्या मंदिरामध्ये, देवघरामध्ये परमेश्वराच्या मूर्तीला किंवा देवतांच्या मूर्तीला स्पर्श करण्यासाठी जात बघत नाहीत. आहे कुठलं मंदिर? तर प्रभुपाद म्हणतायत परमेश्वराला स्पर्श करण्याची पण तुम्हाला पण नियम कमी नाही करत आहे, पण तुम्हाला मदत करून कथा आहे, कीर्तन आहे, प्रसाद आहे, सत्संग आहे, यात्रा आहे, हे सगळे कशासाठी? आधार देण्यासाठी. तर म्हणून ORS पॅकेट आहे तो कसा सोप्या पद्धतीने ते सगळं अरेंजमेंट आहे, पण त्याला आपण चेंज नाही करायला पाहिजे. तर म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण प्रभुपादांनी जे दिलेले तत्व आहेत त्याच्यामध्ये कधी तडजोड नाही करायला पाहिजे. का हे महत्त्वाचं आहे?
कारण कधी कधी आपल्या कानांवर असे विचार पडतात की हे अतिशुद्ध आहे आणि या अतिशुद्ध द्रव्याला आज साधारण समाजामध्ये जास्ती मागणी नाही आहे, तर आपण एक काम करूया, आपण हे पण चालू करूया, आपण ते पण चालू करूया, आपण असं पण करूया, तसं पण करूया. तर ORSच्या पॅकेटला चेंज करणं आणि ORSच्या पॅकेटला फक्त सुलभ करणं यामध्ये अंतर आहे. आपल्याला सुलभता द्यायची आहे, आपल्याला तो पॅकेट चेंज नाही करायचा आहे. तर हा जो बॅलन्स आहे, हा बॅलन्स मेंटेन करणं गुरु शिष्य परंपरेमध्ये आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. श्रीमद भागवतम हे एका अर्थाने आपण म्हणू, एका परिवारामध्ये 4 मुलं आहेत. तर सगळ्यात लहान भाऊ म्हणजे धाकटा आणि सगळ्यात मोठा ज्येष्ठ. तर श्रीमद भागवतम सर्व शास्त्रांमध्ये धाकटा भाऊ आहे. सगळ्यात शेवटी कुठलं शास्त्र व्यास ऋषींनी लिहिलं ते, पण जरी सर्वात धाकटा भाऊ असेल पण सर्वात मोठा भाऊ आहे. तत्वविचारांनी त्याचे जे विचार आहेत या धाकट्या भावाचे ते खूप श्रेष्ठ आहेत. म्हणून श्रीमद भागवतमला का महत्त्व आहे की श्रीमद भागवतमाचा जन्म सगळ्यात नंतर झाला सर्व शास्त्रांमध्ये, पण त्याचे जे विचार आहेत ते इतके शुद्ध आहेत की श्रीकृष्णांपासून अभिन्न हे विचार आहेत. आणि म्हणून आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या 1 दिवसा अगोदर आपण ही सगळी चर्चा करतोय. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उद्या संध्याकाळी आपण अनेक लोकांना आमंत्रण करतोय की मंदिरात या, जन्माष्टमीची तिथी आहे, भगवंतांचं दर्शन घ्या. उद्या पण आपण सकाळी प्रवचन ठेवलं आहे जेणेकरून आपण उद्या दिवसभर जी सेवा करायची आहे आणि उद्या श्रीकृष्णांचं या जगामध्ये आगमन झालं तर उद्या संध्याकाळीपर्यंत आपल्याला सर्वांना आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये पण श्रीकृष्णांना आमंत्रित करायचं आहे. तर एक जन्माष्टमी आहे जी 5000 वर्षापूर्वी झाली तुरुंगात, आणि एक जन्माष्टमी आहे जी दररोज आपल्या हृदयामध्ये घडू शकते. रोज सकाळी जेव्हा आपण हरिनाम करतोय तेव्हा ॲक्च्युली श्रीकृष्णांना आमंत्रण करायचं आहे. श्रीकृष्णांना सांगायचं आहे की मम मन मंदिर आहे रहो निशिदीन. तर उद्या सकाळी आपण जी चर्चा करू त्याच्यामध्ये आपण एक या मूडमध्ये प्रार्थना करू की फक्त आपल्याला लोकांना बोलवून श्रीकृष्णाचं दर्शन नाही घडवायचं आहे, तर आपल्याला स्वतःला आपल्या हृदयाच्या मंदिरामध्ये पण श्रीकृष्णाचं दर्शन घडवून आणायचं आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या सगळ्या मित्रांना, नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना बोलवू. आणि बारामतीचं एक विशेष महत्त्व आहे की बारामतीमध्ये 2 जन्माष्टमी होतात. बाकी सगळ्या मंदिरांमध्ये एकच जन्माष्टमी होते तिथीच्या दिवशी, आणि आपल्याकडे तिथीच्या दिवशी एक होते, एकदा गौरांग प्रभू येतात तेव्हा एक जन्माष्टमी होते. तर आपल्याला 2 संधी आहेत. तर मुक्ताई लॉन्सला पण गौरांग प्रभूंसारखे ज्येष्ठ भक्त येऊन आपल्याला मार्गदर्शन करतील. तर लोकांना बोलवून आपल्याला विनंती करायची आहे की कृपया या आणि या शुद्ध तत्वाला चाखा आणि या शुद्ध तत्वाला चाखून आपल्या हृदयामध्ये एक परिवर्तन अनुभवा. आणि त्या एकेका व्यक्तीला परिवर्तन करून, त्या अल्पसंख्यक परिवर्तन करून आपला असा एक ध्यास आहे की एक काळ असा येईल जेव्हा आपण संपूर्ण बारामतीला, तर लक्ष्य म्हणतो ना आपण, उद्देश किंवा काय टार्गेट 70 लोक नाही आहेत, टार्गेट 700 लोक आहेत. पण टार्गेट जर 700 लोक ठेवलं तर 700 लोकांना एका वेळेस नाही करू शकत. तर म्हणून सुरुवात नेहमी लहान असते. प्रभुपादांनी जेव्हा न्यूयॉर्कमध्ये सुरुवात केली तेव्हा समोर 12च लोक होते. 12 लोकांना प्रभुपादांनी प्रचार केला, त्यांना नीट समजावून सांगितलं. ते 12 लोक 12 दिशांना गेले आणि त्यांनी प्रचार केला. तर इस्कॉनचा जर आपण इतिहास बघितला तर हाच इतिहास आहे. एका व्यक्तीला परिवर्तन केलं, त्या एका व्यक्तीला ते नीट समजलं, त्याला एका व्यक्तीला वाटलं की नाही हे खूप महत्त्वाचं आहे, त्यांनी तो शुद्ध संदेश कुठेतरी घेऊन गेले. त्या एका व्यक्तीने 100 लोकांचं परिवर्तन केलं. त्या 100 लोकांनी पण ऐकलं, पण त्या 100मध्ये 1-2 होते ज्यांनी ते खूप स्पष्टपणे समजून घेतलं. त्या 1-2कांना वाटलं अरे हे एवढं शुद्ध आहे, एवढं चांगलं आहे, माझ्यात बदल घडला. तो दुसरा कुठेतरी गेला. अशा प्रकारे प्रभुपादांनी 11 वर्षांमध्ये जे 108 मंदिरं बांधले ते स्वतः नाही बांधलेत. प्रभुपाद स्वतः. पण प्रभुपाद नेहमी काय, तुला पटलं आहे का, जा तू त्या शहरात जा. तो बिचारा एकटा होता, पण त्याला माहिती आहे की प्रभुपादांनी माझ्यामध्ये परिवर्तन करून तो टाळ घ्यायचा, मृदंग घ्यायचा, हरे कृष्ण हरे कृष्ण. अरे लोक म्हणायचे हा उन्हामध्ये हा एकटा अशी बेडशीट घातली आहे, कारण त्यांच्यासाठी धोतर म्हणजे बेडशीट. तर कधी कधी जेव्हा धोतर घालून हे लोक प्रचार करायचे म्हणजे ए बेडशीट विसरलंस तू काढायला, अशी टिंगल करायचे त्यांचे. पण याला काय फरक पडतो, म्हणतो नाही प्रभुपादांनी परिवर्तन केलं, आपण पण करूया. तर त्या उत्साहाने ते उदाहरण बघून लोकांनी प्रचार केला. नाही तर 10 वर्षांमध्ये
108 मंदिरं नाही बांधू शकत, पण ती प्रेरणा, ती शुद्धता. तर म्हणून आपण पण प्रभुपादांना आज विनंती करूया, जगन्नाथ बलदेव सुभद्रांना विनंती करूया की तुमच्याद्वारे जो संदेश मिळाला आहे त्याच्यामध्ये कधीही तडजोड न करता त्या शुद्धतेला आपण टिकवून ठेवू आणि 1चे 10 आणि त्या 10मधून परत 1चे 10 असं करत करत आपण छान प्रचार करूया. आणि कृष्ण जन्माष्टमीच्या उद्देशाने शुद्ध, निर्मळ, अहैतुकी, अप्रतिहता कृष्ण भक्ती देण्याचा कमीत कमी एक प्रामाणिक प्रयत्न तरी करूया. किती लोक घेतील ते त्यांच्यावर आहे, पण आपण तरी कमीत कमी प्रामाणिक प्रयत्न करूया. हरे कृष्ण. जय श्रीमद भागवत महापुराण की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. तर समोरून घड्याळ काढलंय, मी नेहमी तिथे बघत होतो, आता बघितलं तर तिकडे आहे. तर जर हे प्रवचन लांबलं असेल तर त्याचा दोष TMCला आहे. मी तिथे बघतो तिथे घड्याळ नाही आहे, आता बघितलं, गंमत करतोय, सॉरी. हरे कृष्ण, माफ करा. जय श्रील प्रभुपाद की जय. उशीर झालाय म्हणून मी प्रश्न नाही घेतले, तर ज्यांना प्रसाद घ्यायचा आहे आपण प्रसाद घेऊ शकता. येस माताजी. आचार्यांनी काय अर्थ दिलाय दीर्घ काळासाठी, म्हणजे त्यांना दीर्घायुष्य याचा अर्थ सांगितला होता की दीर्घ काळासाठी श्रवण केलेलं आहे. तर श्रवणातली आपली गोडी कशी आपण वाढवू शकतो? श्रवणातली गोडी कशी वाढवू शकतो हा एक खूप महत्त्वाचा आणि हा पण एक दीर्घकालीन प्रश्न आहे की नेहमी हा प्रश्न असायला पाहिजे. श्रवणातली गोडी, श्रवणातली गोडी. श्रवण जेव्हा आपण करतोय तेव्हा हा जर आपल्याला एक विचार ठेवला आपण की श्रीकृष्ण स्वतः या पुस्तकाद्वारे किंवा त्या व्यक्तीद्वारे, गुरुशिष्य परंपरेद्वारे माझ्याशी बोलत आहेत, तर एक कमीत कमी व्यासासनावर जो पण बसला असेल, असं नाही की ब्रह्मचारी, पण व्यासासनावर जेव्हा आपण कोणीही बसतो तर आपण ना त्या वक्त्याची पात्रता कधी बघायला नाही पाहिजे. का माहिती आहे, त्याला जर व्यासासनावर बसण्याला कोणी विनंती केली आहे किंवा कोणी त्याला सांगितलं की तुम्ही व्यासासनावर बसा, तर त्याच्यावर तो मिनिमम विश्वास आहे. तर जरी बोलता बोलता समजा अनुभव नसणारा व्यक्ती पहिल्यांदा काहीतरी बोलत असेल आणि तो पहिल्यांदा बोलत असताना समजा त्याच्याकडून एखादी काही गोष्ट इकडची तिकडे झाली, एक राजा आहे त्यांचा मुलगा आहे, तर त्यांनी मुलाचं नाव राजाचं घेतलं आणि वडिलांचं नाव मुलाचं घेतलं, असं कधी कधी लहान होतं कारण स्ट्रेस असतो. तर मी बघितलं असं कधी कधी की छोट्याशा चुका होतात आणि कधी कधी श्रोत्यांचं लक्ष त्या चुकांकडे जातं. मी तुम्हाला उदाहरण देतो. काही काळापूर्वी एक डिवोटी बोलत होते आणि ते बोलता बोलता बोलले, ते श्री चैतन्य महाप्रभूंची लहानपणची एक गोष्ट आहे की निमाई पंडित जेव्हा होते तेव्हा गंगादास पंडितांच्या शाळेमध्ये, गुरुकुलामध्ये जायचे. मग एक दिवशी गंगादास पंडित यांनी एक त्यांना असाइनमेंट दिली की हे तुम्ही करून आणा. तर मग श्री निमाई पंडितांनी पण लिहून आणलं होतं आणि मग होडीने गुरुकुलात जात होते. तर त्यांच्यासोबत एक मित्र होता त्या होडीत. मग त्यांनी विचारलं, अरे तू काय ते असाइनमेंट काय केलीस, तू काय लिहिलंस, तू होमवर्क काय केलास? तर त्याने दाखवलं निमाई पंडितने. तर निमाईची ती असाइनमेंट बघून ते अक्षरं आणि ते विचार आणि ते शुद्ध जी ते केली होती, तर तो मित्र म्हणाला, जर ही असाइनमेंट शिक्षकांनी वाचली, माझ्या असाइनमेंटला तर काय भाव नाही आहे. तर निमाईने काय केलं, त्यांच्या हातातून ते घेतलं स्वतः लिहिलेलं आणि ते नदीमध्ये टाकलं. तर ही गोष्ट त्या प्रवचनामध्ये सांगितली आणि मग त्याने सांगितलं की या घटनेनंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी पूर्ण आयुष्यभरामध्ये कधी काही लिहिलं नाही. त्या दिवसानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी काही लिहिलं नाही. त्यानंतर मग रूप आणि सनातन यांना शिकवणी दिल्या आहेत. 2 महिने सनातन गोस्वामींना शिकवण दिली आणि रूप गोस्वामींना 10 दिवस शिकवण दिली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. रामानंद रायला 10 रात्री संवाद केला. प्रकाशानंद सरस्वतीला तिथे परिवर्तन केलं. सार्वभौम भट्टाचार्याला 7 दिवस ऐकलं आणि नंतर त्यांना परिवर्तन, पण लिहिलं नाही काही. आणि जसं मी ते बोललो की ते लिहिलं नाही आहे, सॉरी ते भक्तांनी, जसं मी बोललो की ते लिहिलं नाही, लगेच ते 2 भक्त तिथे बोलायला लागले, शिक्षाष्टक शिक्षाष्टक. ती शिक्षाष्टक आहे ना, 8 प्रार्थना दिल्या आहेत. मग त्यांना सांगितलं, प्रभूजी ते श्री चैतन्य महाप्रभूंनी लिहिलं नाही आहे.
ते श्री चैतन्य महाप्रभू शेवटचे 6 वर्ष जेव्हा गंभीरामध्ये होते तेव्हा त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात. मी म्हणालो होतो की त्यांनी लिहिलं नाही काही, तर लिहिलं नाही श्री चैतन्य. तर त्यांना त्या पूर्ण घटनेमध्ये हे नाही लक्षात आलं की श्री चैतन्य महाप्रभूंची नम्रता काय आहे, की एकदा तो मित्र म्हणाला लहानपणी, जसं भक्तिसिद्धांत सरस्वती आहेत, घरी एकदा आले आणि बघितलं की तिथे पिकलेले आंबे ठेवले होते आणि त्यांच्या वडिलांनी भक्तिविनोद ठाकूरांनी ते आंबे जगन्नाथजींना अर्पण करायला आणले होते. तर लहान मुलगा 2-3 वर्षांचा, त्याला काय माहिती, त्याने तो आंबा उचलला आणि खाल्ला. आणि भक्तिविनोद ठाकूर पण म्हणतात, मी फक्त असं गंमत म्हणून बोललो, हे तू महाप्रसाद अर्पण केल्या विना कसं काय आंबा खाल्लास, लहानशा मुलाला. ते इतकं जाऊन बसलं भक्तिसिद्धांत सरस्वतींच्या मनामध्ये. भक्तिसिद्धांत सरस्वतींनी 3 वर्ष वय असताना शपथ घेतली, मी अपराधी आहे, मी जगन्नाथजींचा भोग खाल्ला, मी आयुष्यभरात कधी आंबा नाही खाणार. आणि प्रभुपाद म्हणतात, माझ्या गुरु महाराजांनी आयुष्यभर कधी आंबा नाही खाल्ला. तर सगळेजण आंबे खाताना आवाज करतायत, पण 2 वर्ष वय होतं, ते नकळतपणे, मुलं तर असेच, चिवडा असेल तर चिवडा खाल्ला, हे असेल शेंगदाणे असेल तसं, पण भक्तिविनोद ठाकूरने पण मस्करीने बोलले, हे असं कसं तू खाऊ, पण यांनी ते सिरियसली घेतलं. तसं श्री चैतन्य महाप्रभूंनी लहानपणी ते खूप सिरियसली घेतलं. मी जर काही लिहिलं आहे आणि त्याचं स्तर जास्ती असेल तर दुसऱ्यांना कमी देखलं जाईल, माझ्यामुळे दुसऱ्यांना कमी देखलं जाईल. फेकून दिलं. त्रिनादपी सुनीचे न तरोरपी अमानी न मानन. सो मी जेव्हा ते बोललो की त्यांनी लिहिलं नाही, लगेच ते 2 भक्त बोलले, शिक्षा. मग त्यांना सांगितलं, प्रभूजी ते लिहिलं नाही आहे, ते बोलले आहेत म्हणून. सो हे का उदाहरण दिलं की त्या कथेचा जो मेन गाभा होता, जो मुद्दा होता, तो आपण कधी कधी विसरतो आणि टेक्निकल डिटेल्स आहेत ते, की हे असं झालं, त्याच्यावर आपलं लक्ष जातं. तर म्हणून जरी चुकीने व्यासासनावर बसलेला व्यक्ती जरी काहीतरी बोलला तरी पण आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ॲक्च्युली व्यासासनावर जेव्हा बसतो आपण, तर हे व्यास ऋषींचं आसन आहे. कदाचित बाहेरच्या प्रोग्राममध्ये स्टेजवर कोणी पण, त्याला सगळ्यांना व्यासपीठ म्हणतो आपण, पण तिथं बसणारा व्यक्ती तो व्यासांना मानत पण नाही कधी कधी. तो जो आपण ज्याला म्हणतो आज व्यासपीठावर हे बसले, तो व्यास ऋषींना मानतो का, तो व्यास ऋषींना नमस्कार करतो का, तो व्यास ऋषींचा प्रतिनिधी आहे का. पण इट्स अ जनरल एटिकेट नाव, व्यासपीठावर बसलेले माननीय मंडळी. पण ते व्यास ऋषींच्या कधी कधी त्यांच्या संदेशाविरुद्ध पण बोलतात. पण हे जे व्यासपीठ आहे, हे ते व्यासपीठ नाही आहे, बोलायचं व्यासपीठ नाही आहे. हे ॲक्च्युली आपल्याला प्रभुपादांचा संदेश देण्यासाठी हा व्यासपीठ दिलं आहे. तर जेव्हा पण आपण कोणाकडून पण ऐकतो ना, त्या अवधीसाठी ॲक्च्युली आपण ते काय बोलतात ते नीट ऐकायला पाहिजे. तो आदर, तो सन्मान जो आहे, दॅट इज मिनिमम. आणि मग नक्कीच कोणा व्यक्तीकडून आपल्याला जास्ती प्रेरणा मिळते, कोणा व्यक्तीकडून आपल्याला कमी प्रेरणा मिळते. पण जेव्हा आपण बोलणाऱ्या व्यक्तीचा मोजमाप करायला तयार होतो, वी लॉस्ट इट. कारण हे जे आसन आहे ना, हा सोफा नाही आहे. तिकडे ज्या खुर्च्या आहेत त्याच्यावर कोणी पण बसू शकतं, मुलं उड्या मारतात. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की या आसनाला आपण सांभाळून ठेवायला पाहिजे. हा सोफा नाही आहे, ही एक शक्ती मिळते. तर जेव्हा आपण व्यासासनावर बसतो, सो कोणी असेल त्याच्याकडून 1-2 शब्द चुकीचे पण बोलले असेल, पण जेव्हा तो आदर आपण ठेवतो, आज जर आपण ठरवलं व्यासासनावर गृहस्थ असेल, ब्रह्मचारी असेल, संन्यासी असेल, वानप्रस्थ असेल, कोणी पण व्यासासनावर जेव्हा बोलतात ना, त्याच्यासमोर माईक आहे आणि भगवंतांसमोर ते बोलत आहेत, तर जर त्यांनी मंगलाचरण नीट बोललं असेल, ओम अज्ञान तिमिरांधस्य, तर ते त्या वक्त्याची तयारी आहे की आज मी माझे विचार नाही म्हणणार आहे, आज मी गुरूंकडून जे मिळालं ते मिळालं. म्हणून ओम अज्ञान तिमिरांधस्यापासून स्वयंरूप कदामयम रूप गोस्वामींना प्रार्थना. सो आपल्याला शिकायला पाहिजे की हे मंगलाचरण जे आहे ते वक्त्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रवचनाचा भाग आहे. वक्त्याच्या दृष्टीने मंगलाचरण इज द मोस्ट इम्पॉर्टंट. एकदा जर आपण ट्रान्सपरंट झालो गुरुशिष्य परंपरेवर, मग ते जे ऐकलं ते बरोबर सुचतं एकेकाने, मग आपण बोलत जातो. आणि श्रोत्यांसाठी मंगलाचरण मे नॉट बी सो इम्पॉर्टंट. मग श्रोत्यांसाठी मंगलाचरणच्या नंतर जो प्रवचन होतं ते खूप महत्त्वाचं आहे. तर कमीत कमी आपण इथून हा आदर ठेवायला पाहिजे. गोडी आहे ना, हा शब्द अध्यात्मामध्ये दीर्घकालीन आहे, एका दिवसात नाही होणार. हे स्वतःला संस्कार घडवायचे आहेत की नाही, जेव्हा आपण श्रवण करू. आणि त्याचे मग भरपूर काही गोष्टी आहेत, जसं श्रवण, मनन, निधिध्यासन आणि वंदनम. 4 विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आहेत, ते श्रवणाचे 4 भाग म्हणतात. एक म्हणजे फक्त कानाच्या पडद्यावर तो ध्वनी पडणे. आणि पूर्ण प्रवचनाला लक्षात ठेवणं कठीण आहे, पण पूर्ण प्रवचनातून एक गोष्ट जरी आपण लक्षात ठेवली, आजच्या, कालच्या, परवाच्या, उद्याच्या, एक गोष्ट फक्त, तर आपल्या नोटबुकमध्ये समजा एकच वाक्य फक्त लिहिलं आणि आज दिवसभर फक्त ते एक वाक्य, जर याचा नक्की अर्थ काय आहे, या वाक्यातून काय सुचवायचं होतं,
जर सुचवलं असेल तर त्याच्यावर मनन करू शकतो. जर नसेल सुचवलं तर विचार की प्रभुपादांच्या प्रवचनामध्ये या वाक्यावर कधी काही ऐकलं आहे का, गुरु महाराजांच्या प्रवचनामध्ये या. सो एक वाक्य जरी आपण एकावर, इट इज इम्पॉसिबल पूर्ण प्रवचन लक्षात राहणं, पण एक वाक्य जरी ठेवलं. सो श्रवणम म्हणजे कानाच्या पडद्यावर ध्वनी पडणे. दुसरं म्हणजे मननम, त्याच्यावर मनन करायला पाहिजे. नंतर येतं निधिध्यासितव्यम. निधिध्यासन म्हणजे त्या एका वाक्यावर जेव्हा मनन केलं आहे तर त्यातून एखादी काहीतरी गोष्ट येईल की ती माझ्या जीवनामध्ये मी परिवर्तन करू शकतो. थोडंसं त्याच्यावर मनन करायचं. आणि जेव्हा लक्षात येतं की हे खूप कठीण आहे आणि माझ्या जीवनामध्ये मी परिवर्तन करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा असं वाटलं की अशक्य आहे, तेव्हा मग चौथं आहे वंदनम. वंदनम म्हणजे स्वतःचा कमकुवतपणा जाणून परमेश्वरला प्रार्थना करणं की शुकदेव गोस्वामींनी जे सांगितलं ते माझ्यासाठी सांगितलं, सूत गोस्वामींनी जे सांगितलं ते माझ्यासाठी सांगितलं, पण मला एक लक्षात आलं 2 दिवस मी प्रयत्न केले, खूपच कमी पडतोय. तर हे परमेश्वरा, या तत्वाला पर्याय नाही आहे, पण मला माझ्या कमकुवतेला पण पर्याय नाही आहे. तर कृपया तुम्ही मला मदत करा, मला वर जाण्याचा प्रयत्न होऊ दे. तर म्हणून श्रवणम, मननम, निधिध्यासनम आणि मग वंदनम. तर ह्या 4 गोष्टी केल्या तर मग तो जो गोडवाचा जो पॉईंट आहे, तर प्रवचनामध्ये जो प्रवचनकार आहे तो काय म्हणतो, ऊस गोड असतो, गूळ गोड असतो, साखर गोड असतो. आणि आपल्या मनात काय विचार येतो, पण साखरेची किंमत खूप जास्ती आहे, साखर खूप महाग आहे, राईट. तर मग ते मननम करून की साखर गोड होती, मग मला गोड खूप आवडते, मग वंदनम केलं, बरोबर परमेश्वरला ती साखर खूप महाग आहे पण मला चाखायची आहे तर थोडी मदत करा. तर एखादा दाणा समजा कोणीतरी दिला आपल्याला आणि तो ठेवला, तर ती जी चव लागते मग पहिल्यांदा त्याला मग ना प्रूफ नाही, मग त्याला काय म्हणू, पुरावा नाही लागत त्याला. मग एकदा आपण श्रवणम केलं, त्याच्यावर मननम केलं, त्याच्यावर निधिध्यासन केलं, जर जमलं तर ठीक आहे, जर नाही जमलं तर वंदनम केलं. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये शुकदेव गोस्वामींनी जे सांगितलं आहे, श्रीकृष्णांनी सांगितलं आहे, श्री चैतन्य महाप्रभू सांगितलं, ते एकदा जर चाखलं आपण, मग त्याच्यानंतर तो गोडवा लागतो. पण तो गोडवा जो आहे तो आपल्याला पुढच्या प्रवचनामध्ये लक्ष देऊन ऐकण्यासाठी, तो जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये हे तत्व उतरवण्याचा प्रयत्न करू, आणि लहानसा प्रयत्न का होईना पण तो लहानसा गोडवा तरी लागेल. तो लहानसा गोडवा जेव्हा लागतो, जेव्हा ते परिवर्तन अनुभवतो, तो अनुभव जो आहे तो हायेस्ट पुरावा आहे. प्रभुपादांनी सांगितलं तो पुरावा आहे, पण आपल्याला मनाला तो पटत नाही. आपलं जे अवैष्णव मन आहे ते प्रभुपादांना काही मानत नाही. ते गुरुपूजेसमोर आपण प्रभुपादांना आरती करतो, पण नंतर म्हणतो प्रभुपाद 50 वर्ष आधीचे गोष्टी बोलतायत, आता जग बदललं आहे, प्रभुपादांना कुठे माहिती आहे 2024 काय प्रॉब्लेम्स आहेत. पण आहे आपल्याला, मग ते जेव्हा चाकतो तेव्हा मग ती गोडी लागते. सो श्रवणम, मननम, निधिध्यासनम, वंदनम, आणि मग थोडंसं काहीतरी ना, आपण त्या दिवशी काय सांगितलं की प्रार्थना करायला पाहिजेत चांगल्या. मग ती प्रार्थना करून खरोखर काहीतरी मदत घडते, काहीतरी बदल घडतो. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक नवीन भक्त होते आणि राधा गोपीनाथ नाही, आपल्या जगन्नाथ बलदेव सुभद्रा मंदिरात येत होते आणि दूर होतं त्यांचं घर. मला म्हणाले, प्रभूजी इथे कुठे जवळपास घर आहे का? म्हटलं असणार, थोडंसं तुम्हाला शोधायला लागेल. मग त्या दिवशी जगन्नाथ बलदेव सुभद्रासमोर येऊन त्यांनी खूप प्रामाणिक प्रार्थना केली की आम्हाला मंदिराजवळ घर पाहिजे, थोडं मदत करणार का? दुसऱ्या दिवशी त्यांना या मंदिराच्या जवळ घर मिळालं. तर ते स्वतः येऊन मला म्हणाले की प्रभूजी हे जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत ना, ते खूप प्रार्थना ऐकतात. म्हटलं तुम्हाला काय अनुभव आहे? तर म्हणाले मी इथे प्रार्थना केली घरा, आणि म्हणाले या सगळ्या इथे बऱ्याच ठिकाणी विचारलं होतं पण नव्हते मिळाले, आणि त्यांना लगेच शेजारीच मंदिराच्या त्यांना घर मिळालं. तर आता त्यांना हे कोण पटवून सांगण्याची गरज आहे की जगन्नाथ बलदेव सुभद्रांना प्रार्थना करा? त्यांना अनुभव आला आहे. सो तो अनुभव येईपर्यंत गोडवा नाही लागत, पण एकदा अनुभव आला म्हणतो प्रभूजी दिस वर्क्स, हे काम करतं. तर त्या दिवसापर्यंत आहे, त्यानंतर मग गोडीच गोडी आहे. मग लहान गोडी, थोडी मोठी गोडी, मग अजून मोठी गोडी, मग खूप मोठी गोडी. हरे कृष्ण. थँक्यू. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय.